नमस्कार. प्रेरणेचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील आजचा चौथा भाग. आजचे मान्यवर आहेत ॲडव्होकेट लालसू नगोटी, गडचिरोली. ॲडव्होकेट लालसू नगोटी हे महाराष्ट्रातील गडचिरोली या नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्ह्यातील सामाजिक व मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील आहेत. घनदाट झाडी आणि नैसर्गिक वैभव संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेला हा तालुका आहे. या तालुक्यातील जुवी नावाच्या छोट्याशा गावात लालसूचा जन्म झाला. जन्मानंतर अवघ्या 4 वर्षाच्या आतच आई वडिलांचे छत्र हरवले. 2 वेळच्या जेवणाची उपासमार होऊ लागल्याने कुपोषित बनलेल्या लालसूंना लोक बिरादारी प्रकल्प जगण्याचे साधन बनला. याच प्रकल्पात राहून लालसू मोठे झाले व पुढे आनंदवनात आले. आनंदवनातून उच्च शिक्षणासाठी त्यांचा प्रवास पुण्यात झाला. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून BA व प्रतिष्ठित असलेल्या ILS लॉ कॉलेजमधून लालसू यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्याबरोबरच समाजशास्त्र विषयात MA व पत्रकारितेची पदवी संपादन केली. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात लालसूंना जगण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याऐवजी थेट भामरागड गाठले व आदिवासींच्या प्रश्नासाठी काम करण्याची, आवाज उठवण्याची भूमिका घेतली. तिथेच त्यांच्यातला वकील व पत्रकार स्थानिक आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पुढे आला. नक्षलवादी समजून गुन्हेगार ठरवलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी अहेरीच्या कोर्टात वकिली सुरू केली. यामुळे अनेक आदिवासींना आपले प्रश्न समजू शकणारा, स्थानिक आदिवासी भाषेची समज असणारा एक उमदा तरुण आदिवासींच्या न्याय हक्कासाठी काम करतो, ही बाब आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्वाची वाटते. तसे पाहता गडचिरोली हा जिल्हा मुंबई या राज्याच्या राजधानीपासून 832 किलोमीटरवर आणि नागपूर या उपराजधानीपासून 180 किलोमीटरवर असलेल्या जिल्ह्याचं ठिकाण आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 170 किलोमीटरवर भामरागड नावाचा तालुका आहे. अशा या दुर्गम भागातील अनेक गावात लालसू जातात, तेथील आदिवासी लोकांना भेटतात, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी संघर्ष करतात. एवढंच नव्हे तर तरुणांना सोबत घेऊन भामरागड पारंपरिक इलाका समिती स्थापन करून कित्येक दिवसांपासून न होणाऱ्या निवडणुका घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करतात. पेशाने वकील असणाऱ्या लालसू यांनी नक्षलवाद्याचा विळखा असलेल्या आणि गर्द जंगलात वसलेल्या गावात लोकशाही बळकट करण्यासाठी व ती रुजविण्यासाठी आमच्या गावात आमचे सरकार ही संकल्पना राबवली. त्याला आदिवासी मावा नाट्य, मावा राज असे म्हणतात. या सगळ्या बदलाची सुरुवात झाली ती पेसा या कायद्यापासून. पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996. या कायद्यान्वये भारतीय राज्यघटनेतील परिच्छेद 5 आणि 7 नुसार आदिवासींच्या परंपरागत संरचनेला मान्यता देण्यात आली. म्हणजेच आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा, नैसर्गिक साधन संपत्तीवरील हक्क यास या कायद्याने घटनात्मक संरक्षण दिले आहे. त्यामुळे विकासाच्या प्रवाहाबाहेर राहिलेल्या आदिवासींसाठी हा कायदा खऱ्या अर्थाने नवसंजीवनी ठरला. याच कायद्याचा आधार घेऊन लालसू हे आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि वन हक्क अधिकार कायद्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी काम करतात. एकीकडे आदिवासी हा नक्षल समर्थक आहे तर दुसरीकडे पोलिसांचा खबरी आहे. अशा दुहेरी अवस्थेत जंगलात राहणारा आदिवासी आपले जीवन व्यतीत करतो. अशा ठिकाणी जिथे प्रशासकीय कर्मचारीच नव्हे
तर बाहेरचा एकही लोकप्रतिनिधी अद्याप पोहोचलेला नाही अशी कुवाकोडी, तुरेमरका, धामनमरका, कुमनार यासारखी अनेक जंगलातली गावं ते पिंजून काढत असतात. डोंगर दऱ्यातून, जंगलातल्या वाटा तुडवत, कधी मोटारसायकलवरून तर कधी नदी नाल्यातल्या होडक्यांमधून आदिवासीपर्यंत विहीर योजना, आधार कार्ड, लाईट, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. मागील आठवड्यात म्हणजेच 25 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यात भामरागड तालुक्यातील 10 ते 15 किमी अंतरावर असलेले बाळशी हे गाव शोधले आहे. सध्या या गावात एकच घर आहे. या घरात 8 सदस्य आहेत. त्यामुळे या गावची लोकसंख्या ही फक्त 8 अशी आहे. 4 ते 5 पिढ्यांपूर्वी या गावात जास्त कुटुंबे वास्तवास होती. मात्र कोरोनासारख्या अन्य कोणत्या तरी रोगाने झडप घातल्याने तेथील लोक भयभीत होऊन दुसरीकडे राहायला गेली. अशा नकाशावर नसलेली अनेक गावे लालसू यांनी शोधून काढली आहेत. याशिवाय आदिवासी संस्कृतीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे गोटूल. गोटूल आणि अनेक गावं मिळून तयार होणाऱ्या पारंपरिक इलाका समित्या हे आदिवासींच्या पारंपरिक समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे प्रत्येक गावात एक पेरमा, भूमिया आणि गायता असे 3 कारभारी वारसा हक्काने चालत आलेले आहेत. हे टिकून राहावे यासाठी इतरही पारंपरिक प्रथा, परंपरा आणि माडिया ही भाषा टिकली पाहिजे यासाठी ते सतत काम करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना युवाराज फाउंडेशन पुरस्कार, मेरी पाटील स्मृती पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, PB सामंत संघर्ष पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांची फेलोशिपही मिळाली आहे. तसेच ते अनेक संस्थांवर सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे 2017 साली स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेत लालसू यांनी आदिवासींचे प्रतिनिधित्व केले. तर फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या कार्यशाळेतही ते सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर व हैदराबाद या ठिकाणी पार पडलेल्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी व्याख्यानही दिली आहेत. माडिया या अतिमागास असलेल्या आदिवासी जमातीतील वकील व ग्रामसभांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले पहिले लोकप्रतिनिधी आणि ग्रामसभा सक्षम करण्यासाठी झटणारा हा एक कार्यकर्ता आहे. आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडलेल्या अशा या हरहुन्नरी असलेल्या मान्यवरांच्या मनमोकळ्या संवादाचे आपण स्वागत कराल ही आशा. आणि हो, आपल्याला हा संवाद कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. नमस्कार सर्वांना. जय सेवा, जय जोहार, जय भीम, लाल सलाम. माझं नाव लालसू सोमा नोगोटी. मी भामरागड तालुक्यात राहतो. भामरागड तालुक्यापासून एक आतमध्ये एक छोटंसं गाव आहे माझं, जुवी नावाचं. त्या गावात माझा जन्म झाला आणि लहानपणापासून मी तिथला रहिवासी आहे. एक तर असं आहे की लहान असतानाच म्हणजे मी जस्ट जन्मलेलं असताना माझे वडील मरण पावले आणि मी त्यांचा चेहरा पण मला आठवत नाही आहे. म्हणजे बघितलं असेल तरी पण मला आठवत नाही आहे. आणि आम्ही लहान असताना माझी एक लहान बहीण आहे, माझा एक मोठा भाऊ आहे, मी मधला आहे. आम्ही कोणाच्या तरी घरी शेतावर काम करण्यासाठी जायचो किंवा त्यांचे गुरंढोरं असतील किंवा बकरे असतील ते जंगलात चारण्यासाठी घेऊन जायचो आणि मग ते लोक जेवण द्यायचे आम्हाला. गुरं
चारल्याच्या बदल्यात, किंवा शेतावर पक्षी आकलण्यासाठी फार वेळा मी राहायचो दुसऱ्याच्या शेतावर, किंवा कधी कधी दुसऱ्याच्या शेतावर जर का त्यांनी बोलवलं नसेल तर आमच्याच घरी, स्वतःच्या घरी हे सर्व कामं मी करायचो. या संपूर्ण काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये 70-80च्या दशकामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप होतं आणि व्यवस्थित ट्रायबल्समध्ये फार असं फूड बास्केट नाही आहे, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ जेवण्यासाठी नाही आहे. जेवढं मिळेल तेवढं आंबील आणि मोहाचे फुलं खाऊन आम्ही आपलं पोट भरायचो. अशा वेळेस मी कुपोषित झाल्यासारखं झालो आणि माझा वय वाढत होता, म्हणजे मी 5-6 वर्षाचा असेल तेव्हा मग लोकांना चिंता यायला लागली की हा आजारी असल्यासारखा दिसतोय, याची वाढ व्यवस्थित होत नाही आहे असं त्यांना वाटायचं. मग लोकांना माहीत होतं की बाबा आमटे यांचं आश्रम एमलकशाला आहे म्हणून, म्हणजे ते मुख्यत्वे आरोग्यासाठी तिथे काम करतात आणि त्यांची आश्रमशाळा पण आहे हे लोकांना माहीत व्हायला लागलं होतं. तेव्हा मी थोडंसं मोठं झालं होतं, शाळेचं माझा वय होता, तेव्हा लोकांनी, घरातल्या लोकांनी आणि गावातल्या लोकांनी ठरवलं की याला आपण त्या आश्रममध्ये घेऊन जाऊया, आश्रममध्ये टाकून देऊया. म्हणजे मुख्यत्वे मला तिथे घेऊन गेले, म्हणजे लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे शिकण्यासाठी म्हणून नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर याला कपडे मिळतील आणि जेवणाची व्यवस्था होईल, हा जिवंत राहील म्हणून मला लोकबिरादरी प्रकल्पमध्ये गावातील लोकांनी, माझ्या घरातल्या लोकांनी घेऊन गेलं. पहिले मला एका गावात, एका भामरागड नावाचं एक, म्हणजे भामरागड तालुका प्लेस आहे, तिथे एक संस्थेची एक शाळा होती, तिथे मी शिकलो होतो. पण तिथे शिकण्याचं प्रमाण फार, पण आम्ही फक्त एका ठिकाणी राहायचो आणि कधीतरी वर्गात बसायचो, जंगलात जायचं, फिरायचं. मग ती शाळा बंद पडली. त्याच्यानंतर मग मी एमलकशा शाळेत गेलो. एमलकशा शाळेत गेल्यानंतर मी म्हणजे फार कमी कपडे घालायचो, लंगोटी नेसायचो. तेव्हा कपडे नव्हतेच मुळेच, त्यासाठी मी लंगोटी घातलं होतं. आणि जेव्हा मला शाळेत घेऊन गेलं तेव्हा जरा घरातल्या लोकांनी दुसरा थोडासा धुतलेला व्यवस्थित असलेला लंगोटी नेसला आणि मला एमलकशामध्ये घेऊन गेले. एमलकशात घेऊन गेल्यानंतर मग तिथे एक फडणवीस सर होते, त्यांचं ते मला घेऊन गेले. एकदम मी कुपोषित होतो, एकदम असं रोड पतला झालेलं होतो आणि लंगोटी नेसलं होतं. तर त्यांना सांगितलं घरातल्या लोकांनी की याला शाळेत टाकायचं आहे म्हणून. तर मला शाळेत टाकल्यानंतर मग आता एकदम लहान आहे आणि हा पहिल्या वर्गात बसू शकत नाही, त्याला जर का शाळेतच टाकायचं असेल तर त्याला आपण बालवाडीमध्ये टाकूया आणि पुढच्या वर्षी पहिलीत जाईल म्हणून मग मी परत पहिलीपासून त्यांनी मला म्हणजे बालवाडीपासून शाळेत घेतला. आणि माझ्या अंगावर माझ्या शाळेत जाण्यासाठी काही लोक पेटी घेऊन जातात किंवा कपडे थैल्यामध्ये किंवा बॅगमध्ये कपडे घेऊन जातात. माझ्या याच्यात काहीच नव्हतं. याचं सामान कुठं आहे म्हणाले सरांनी, म्हणजे फडणवीस सरांनी. तर मी म्हणलं याला काही सामान नाही आहे म्हणे, म्हणजे काय सामान, काहीच याच्याकडे नाही आहे. मग मला त्यांनी प्रकाश भाऊंचे, ते डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटेंचे जे पुत्र आहेत, त्यांचे इथे काही लोक, शहरातले लोक वस्त्रपिढी म्हणून कपडे देतात, तिथे घेऊन गेलं. आणि मला तिथला एक जो मोठा मुलगा होता त्याला सांगितलं की याला तिथे कपडे तिथे घेऊन जा आणि याला जे फिट होतील ते घेऊन त्याला दे आणि परत या म्हणून सांगितलं. मला तिथे घेऊन गेलं तर तिथे खूप कपडे होते, खूप लोकांनी दिलेले कपडे होते, खूप लोकांनी मदत केलेले कपडे होते. तिथे घेऊन गेले. आणि शहरातले माझ्या वयातले मुलंही थोडंसं लट्ट असतात. मी एकदम कोणताही शर्ट किंवा पॅन्ट मला बसत नव्हता. पण मी जे करदोड असतो ते बेल्टसारखं वरून लावून बांधण्यासाठी म्हणून काही कपडे, 2-3 पॅन्ट आणि मोठे शर्ट, म्हणजे खूप गुडघ्यापर्यंत होतील असे शर्ट वगैरे घेऊन मी आलो. आणि मग तिथे शिकायला सुरुवात केलं मी. तिथे बालवाडी शिकलो, पहिली शिकलो आणि मग पहिली, दुसरी, तिसरी असं शिकत गेलो मी. शिकत असताना 5वीत असताना मग फडणवीस सर जे होते, हेडमास्टर, मुख्याध्यापक जे होते आमचे, तर त्यांनी पण एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव धीरज पुंगाटी, हेरपनार नावाचं एक गाव आहे. तर तिथला एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. आणि तो एकटा अभ्यास करत नाही आहे, तर 2 जण असतील तर अभ्यास करतील हे लोक, म्हणून मला फडणवीस सर तिकडे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या घरी बोलवायचे. हळूहळू त्यांनी मला त्यांच्या घरीच राहून
अभ्यास करण्यासाठी सांगितला. मी त्यांच्या घरी राहायला लागलो. त्यांचं म्हणजे फक्त जेवण्यासाठी मी मेसमध्ये जायचं, जे हॉस्टेलचं मेस आहे ते मेसमध्ये जेवायला जायचो. नंतर पुढे मी 7वीत 8वीत 9वीत 10वीत गेलो आणि मग त्यांच्याकडेच राहायला लागलो होतो मी. त्यामुळे मी खूप ठिकाणी जाऊच शकलो. एक तर महत्त्वाचं आहे की 7वीत असताना, 7वीत बोर्डाची परीक्षा होती तेव्हा, 7वीत असताना मग पहिले जे 3 येतात तालुक्यातनं, तर त्या तालुक्यातनं मी काहीतरी 3रा नंबर वगैरे आलो होतो. आणि आमचं सत्कार तालुक्यात एटापल्ली तालुका होता तेव्हा भामरागड तालुका नव्हता. तर एटापल्ली तालुक्यात आमचा सत्कार करण्यात आला आणि आम्हाला डिक्शनरी आहे, सर्टिफिकेट आहे, अजूनही आहे माझ्याकडे, तर ते दिले. आणि मग थोडंसं मला वाटलं की आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं जास्त काहीतरी आपण केलेलं आहे. म्हणजे या सत्कारामुळे आणि या शाबासकीमुळे मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं आणि प्रामाणिकपणे मग 8वीत अभ्यास करायला लागलो आणि मला व्यवस्थित जमायला लागला. मग मी 8वीत वर्गात पहिला आलो, 9वीत पहिला आलो, 10वीत जी SSCची एक्झाम असते त्याच्यात पण मी तालुक्यात जे लोक असतात बोर्डात, म्हणजे सेंटर असतं, सेंटरमधले जे 3-4 लोक असतात त्याच्यामध्ये माझा नंबर लागला, काहीतरी 3रा काहीतरी. हे असताना मग प्रकाश भाऊ, डॉक्टर प्रकाश आमटे हे दरवर्षी जे मुलं पहिला 2रा 3रा त्यांच्या शाळेतनं 10वीत येतात त्या मुलांना ते आनंदवनला पाठवायचे. आनंदवनला पाठवायचे आणि आनंदवनला राहून त्यांचं एक म्हणजे महारोगी सेवा समितीचं आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा नावाचं एक महाविद्यालय आहे तिथे. तर तिथे ॲडमिशन करून द्यायचं आणि मग आनंदवनमध्ये राहायचं. आनंदवनमध्ये जेवणाची व्यवस्था करायची होत होती आणि राहण्याची पण व्यवस्था होती. मग मला माझ्याबरोबर अजून 2 मुलांना प्रकाश भाऊंनी बोलवला की तुम्ही आनंदवनला शिकायला जाता का? तर आम्ही तिघांनाही हो म्हटलं, आम्ही जाऊ. पण मी त्यांना सांगितलं की बाकीचे जे 2 मुलं होते त्यांना कुटुंबात आई वडील वगैरे होते. मला वडीलही नव्हते आणि आई पण नव्हती, कारण मी जेव्हा मोठा थोडासा झालो होतो शाळेत मला जेव्हा शाळेत घातलं होतं त्यांनी, गावातल्या आणि घरातल्या लोकांनी, तेव्हा माझी आई दुसऱ्याबरोबर रिमॅरेज केली होती. परत ती एक भटपर नावाचं गाव आहे तिथे रिमॅरेज केली. आणि मग नंतर आम्हाला सर्व या गोष्टी लक्षात आला. नंतर माझी आई मग ज्यांच्याशी ज्या काकांशी माझ्या आईने रिमॅरेज केलं होतं ते पण मरण पावले. आणि मग नंतर आई माझ्या मामाच्या गावाला, म्हणजे इडकापल्ली नावाचं एक गाव आहे छत्तीसगडमध्ये, म्हणजे बिजापूर जिल्ह्यात, छत्तीसगड राज्यातल्या बिजापूर जिल्ह्यात इडकापल्ली नावाचं गाव आहे. तिथे परत ती दुसऱ्याबरोबर लग्न केले आणि ती तिकडेच राहायला लागली. आमचा काही फारसं संबंध नव्हता, काहीच संबंध नव्हता. म्हणजे मला ती कधी फार मोठा झाल्यानंतर बघितली नाही. नंतर प्रकाश भाऊंना हे सांगितलं की मला आई वडील नाही आहे, तर माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहेत पुढे शिकायचं असेल तर. ते म्हणाले की अरे तिथे काही लागत नाही आहे, तिथे काही तिथल्या लोकांनी काम सांगितलं ते करायचं, तिथे एक मेस पण आहे तिथे जेवायचं आणि कॉलेजमध्ये जायचं, अभ्यास करायचा, तेवढंच. फार असं तुम्हाला काही तिथे म्हणजे काही लागतील असं नाही. आणि संस्थेची गाडी आनंदवनवरून आठवड्यातून एकदा हेमलकसाला येतो. तुम्हाला जर का कधी यायचं असेल सणामध्ये आणि सुट्ट्यामध्ये तर त्या गाडीमध्ये बसून यायचं, मी सांगून ठेवतो म्हणाल. आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं, म्हणजे तेव्हा अशा पद्धतीने काही लोक मदत करणार आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही जाऊ शकतो शिकायला. मग आनंदवनला गेलो आम्ही शिकायला बसमध्ये बसून आणि तिथे ॲडमिशन घेतलं आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरामध्ये. आणि शिकलो तिथे 11वी 12वी शिकलो. 12वीत पण मी आनंदवन शहरात, म्हणजे ते मी भामरागडसारख्या एक आतमध्ये जुवी नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथून मी हेमलकशाला गेलो, हेमलकसावरून आनंदवनला गेलो. आनंदवनमधल्या जो वरोरा शहर आहे म्हणजे चंद्रपूरच्याही पलीकडे नागपूरजवळ, तर ते एक शहर अर्बन प्लेस आहे, जागा आहे. तिथे पण तिथल्या मुलांबरोबर मी थोडंसं फाईट करायला लागलो अभ्यासात. आणि तिथे जे पहिला 2रा जे मुलं येतात, एक सोनाली बडे नावाची माझी मैत्रीण आहे, ती पहिली आल्याने मी 12वीला तिकडे 12वीत पण जी HSCची एक्झाम असते त्याच्यात पण माझा नंबर आलेला. हे झाल्यानंतर मग आम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन केला. म्हणजे 12वीनंतर मी आर्टमध्ये BA करायला सुरुवात केली. आणि एक मित्र माझा, आम्ही ज्या 3 मुलांना प्रकाश भाऊने पाठवलं होतं, एक सायन्स घेतला आहे, आम्ही 2 जण आर्ट घेतलो आणि फर्स्ट इयर पण केला तिकडे. मुक्तांगणमध्ये आम्ही राहायचो आनंदवनमध्ये आणि खूप चांगली व्यवस्था तिथे. काही पण कोणी पाहुणे येत असतील तर त्यांना दाखवणे, त्यांना संस्थेबद्दल माहिती देणे, कोणी पाहुणे असतील तर त्यांना पाण्याची व्यवस्था करणे, गरम पाणी देणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कामं मी तिथे करायचो. कोणी सांगायला नव्हतं पण आम्हाला तिथे जाऊन त्या पाहुण्यांचं बरोबर बोलणे
आणि त्यांना त्यांच्याबरोबर इतगुज करणे अशा पद्धतीचं काम आम्ही तिथे करायचो. काम म्हणून नव्हता तो, पण एक मदत म्हणून आम्ही तिथे अशा पद्धतीचं गोष्टी करायचो. नंतर मग फर्स्ट इयर झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट इयर आल्ला असताना पुण्यावरून एक डॉक्टर धैर्यशील शिरोळे नावाचे एक काका आनंदवनला भेट देण्यासाठी आले. तेव्हा मी जास्तीत जास्त भारती वहिनी विकास भाऊ यांचा जो राहण्याचा जागा आहे म्हणजे आनंदवनला मुक्तांगांच्या बाजूला, तर तिथे मी जास्त जाणे म्हणजे इवन पु ल देशपांडे पण तिथे खूप दिवस खूप महिने राहायला होते किंवा त्यांना काही गोष्टी आणून देणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना पाणी देणे वगैरे वगैरे गोष्टी करायचो. आणि थोडंसं मी नजरमध्ये होतो, त्यांच्या डोळ्यासमोर होतो, मी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या डोळ्यासमोर मी घालवायचा. आणि मग एक दिवस ते डॉक्टर धैर्यशील शिरोळे काका आल्यानंतर त्यांनी बोललं असतील की आपण इकडे काही माळिया मुलं राहतात आणि बऱ्यापैकी हुशार आहेत, प्रामाणिक आहेत, उत्करू आहेत, तर त्यांना जर का आपण पुण्याला शिकवण्यासाठी घेऊन गेलो तर हे पोरं चांगले शिकतीलही पुढे, असं त्यांना वाटलं असेल. मग त्यांनी प्रकाश भाऊंनी म्हणजे भारती वहिनींनी मला त्यांच्याकडे बोलवलं की लालसूला बोलवून आणा. म्हणजे मला पण बोलवलं आणि माझ्याबरोबर जे 3 मुलं होते त्यांना पण बोलवलं त्यांनी की तुम्ही पुण्याला शिकायला जाता का म्हणून. तर बाकीच्या 2 मुलांनी आम्ही आमच्याकडे पैसे नाही, त्यांच्याकडे आईवडील, त्यांना आईवडील पण होते पण त्यांनी नाही म्हटलं. मी मग भारती वहिनींनी जेव्हा सांगितलं, विचारलं, तेव्हा म्हटलं की मी जाऊ शकतो पण मला घरी कोणीच नाही आहे, मला पैसे नाही आहे असं म्हटलं. पैसे फार लागणार नाही तिथे. काका फर्ग्युसन कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे तिथे, खूप मोठा कॉलेज आहे, तर त्या कॉलेजचे ट्रस्टीमध्ये आहेत. त्यांचं हॉस्टेल नाही पण एक प्रायव्हेट हॉस्टेल आहे, त्या विद्यार्थी सहाय्यक समिती त्या हॉस्टेलचे पण ते ट्रस्टी आहेत. तर तुला ते हे सांगितले की लगेच ॲडमिशन मिळून जाईल दोन्ही ठिकाणी. तर फार तिथे काम त्या ज्या हॉस्टेलमध्ये ते तुला ठेवणार आहेत त्या हॉस्टेलमध्ये कमवा आणि शिका नावाची एक व्यवस्था पण आहे, योजना पण आहे. तर तू तिथे काम करून तुला तुझ्या जे खर्च असेल, छोटे मोठे खर्च असतील, तर ते खर्चासाठी तुला काही पैसे पण मिळू शकतील पुढे, असं त्यांनी म्हटलं. की मी नंतर हो म्हटलं, मी जातो म्हटलं. मग मी पुण्याला गेलो म्हणजे मी एकटा गेलो नाही आहे, माझ्याबरोबर ती मागाशी सांगितलं मी सोनाली बढे नावाची, ती आणि मी. पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये बसलो, म्हणजे तिथून ट्रेन जाताना बरोबऱ्यावरून ट्रेन जाताना मी ट्रेन बघण्यासाठी कॉलेज सुटल्यानंतर ट्रेन फक्त बघायचं म्हणून तिथे ट्रेन बघायला जायचो. आणि बघून एकदा ट्रेन आला की बघायचं आणि त्यांच्या वेळा टायमिंग पण मला माहीत झालं होते. पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये बसलो आणि पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर ILS म्हणजे काय फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला. विद्यार्थी सहाय्यक समिती हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतला. मी तिथे राहायला लागलो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2nd इयर आणि 1st इयर केला मी. म्हणजे मराठी विषयामध्ये स्पेशलायझेशन केला. माझी मातृभाषा मराठी नाही ॲक्च्युली, मी माळिया व्यवस्थित बोलू शकतो, मराठीपेक्षाही मी माळिया व्यवस्थित बोलतो, माझी मातृभाषा मराठी नाही आहे. असं असताना मी मराठी स्पेशलायझेशन केला आणि तिकडे शिकलो मी पुण्याला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी MA केला सोशॉलॉजीमध्ये. MA केल्यानंतर आता पुढे काय करायचं असं माझ्या डोक्यात विषय येत होता. आणि मग मी लॉ करावा, पण आपण ग्रॅज्युएशन म्हणजे BA असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असतील, कोणी काही केलं असेल तरी पण त्याला लॉ करता येतो, LLB करता येतो असं मला वाटलं. आणि तेव्हा त्या काळामध्ये कारण मी ज्या क्षेत्रातला आहे, भामरागड, गडचिरोली किंवा हा संपूर्ण दंडकारण्य क्षेत्र जिथे नक्षलिझम खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचं अजूनही ते जिवंत आहे, त्यांची संपूर्ण चळवळ, तिथे त्यांना नष्ट करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट खूप मिलिटरी फोर्सेस असतील, SRP असतील, पोलीस असतील, त्यांची तिकडे हे करतात. आणि ते जंगलात जाताना खूप आदिवासींची संपूर्ण उदरनिर्वाह जंगलावर आहे. ते जंगलात जातात दिवसभर आणि जंगलातून काही कंदमुळे असतील, काही भाजीपाला असेल किंवा मासे पकडणे असतील किंवा छोट्या मोठ्या शिकारी असतील, अशा पद्धतीच्या गोष्टीसाठी ते जास्तीत जास्त वेळ जंगलात घालवतात. आणि अशा वेळेस पोलिसांना जर का आदिवासी जंगलात दिसलं तर त्यांच्यावर ते फायर ही खूप वेळा केलेला आहे. एक चिन्नामिठ्ठामी नावाचं एक मरकनार नावाचं एक गाव आहे, तिथे एक मुलगा नदीत गेला होता मासे पकडण्यासाठी आणि पोलिसांना वाटलं किंवा C60 नक्षलविरोधी अभियान पथक आहे, तर त्यांना वाटलं की हा नक्षलवादी आहे म्हणून पोलिसांना बघून तो पडून जात होता. तो गावातलाच व्यक्ती होता पण तो घाबरला. कधी त्यांनी असं लोक बघितलं नव्हतं. तो पडून जात होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पाठीमागून शूट केला, त्याला पडला खाली आणि मरण पावला. एक कुडकेली नावाचं गाव आहे, तिथे एडका मासा आत्राम नावाचा एक व्यक्ती होता.
त्यालाही पोलिसांनी मारलेलं आहे. अशा खूप घटना दिवसादिवस घडत होता आणि यांच्या बाजूने कोणीतरी बोलणारा पाहिजे, तेव्हा कायदा थोडंसं माहीत असलेला व्यक्ती कोणीतरी पाहिजे. अशा पद्धतीने मला नेहमी वाटायचं, किंवा आदिवासी वकील कोणी नाही आहे असं मला वाटायचं नेहमी. डॉक्टर्स खूप झाले होते, म्हणजे डॉक्टर कन्ना मडावींचं नाव सर्वांना माहीत आहे, पहिला डॉक्टर आहे. तेव्हा मी लॉ केला पाहिजे आपण, आणि हा जो त्यांचे जो प्रश्न आहेत, त्यांचे जो कायदेशीर प्रश्न आहेत, त्यांचे जे जीवन जगण्याचे मरणाचे प्रश्न असतील ते आपण कुठेतरी मांडला पाहिजे, स्टेटमध्ये मांडला पाहिजे आणि वेगवेगळ्या सिस्टीममध्ये आपण बोललो पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मग मी ILS लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, इथे जे ILS लॉ कॉलेज हे खूप मोठा कॉलेज आहे, म्हणजे देशातले जे 3 टॉप कॉलेजेस आहेत याच्यापैकी एक ILS लॉ कॉलेज आहे. तेव्हा 1 नंबरच्या रँकिंगमध्ये ILS लॉ कॉलेज होता. तिथे मी ॲडमिशन घेतला. बाकीच्या ठिकाणी पण ॲडमिशन फॉर्म भरला होता मी, बाकीच्या ठिकाणी लागलं होता, पण मी ILSमध्ये ॲडमिशन घेतला. ILS खूप चांगला कॉलेज आहे म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं. आणि मग तिथे मी LLB फर्स्ट इयर, सेकंड इयर वगैरे करायला लागलो. LLB केलं मी तिथे. पण मधल्या काळात मी काही पालकांकडे राहायचो, म्हणजे पेईंग गेस्टसारखा, पे नाही करायचो मी, पण गेस्ट म्हणून मी तिथे राहायचो आणि त्यांच्याबरोबर काम करायचं, त्यांच्या बगीच्यात काम करायचं. शिंदे काका म्हणून होते, त्यांच्याबरोबर काम करायचं. मी शोभनाताई रांडेंकडे काम केलो. मी अभयंकर काका म्हणून होते, त्यांच्याकडे काम करो. एक गावस्कर म्हणून होते, ते आंधळे होते, त्यांना पेपर वाचून दाखवायचं. अशा पद्धतीचे मी पेपर वाटलो. पुण्यात शनिवार वाडा आहे आणि तिकडे उभं राहून पेपर वाटलो. अशा पद्धतीचे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे काम, बगीच्यात काम केलं मी. न्यूजपेपरमध्ये सकाळच्या ऑफिसमध्ये मी बातम्या बनवण्याचं काम केलं. त्याचे मला महिन्याचे 500 रुपये द्यायचे. अशा पद्धतीच्या गोष्टी करून मी काही मला पॉकेट मनी भेटायचा नाही. त्याच्यातनं तेल असेल, साबण असेल, पेन असेल, वही असेल, पुस्तक असतील, या सर्व गोष्टी मी तिथे या पैशाचा उपयोग करायचा. पण मी नंतर लॉ करताना एका सरकारी हॉस्टेलमध्ये राहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, अशा पद्धतीचे एक वसतिगृह पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये आहे आणि तिथे मला ॲडमिशन मिळालं होतं. पण तो खूप लांब आहे, नळस्टॉप पुणे, ILS लॉ कॉलेज किंवा FTI पासून तर फार येरवडा तिथपर्यंत खूप लांब आहे ते. तेव्हा सायकलने यायचो, घामाघूम होऊन यायचो आणि बाकीचे मुलं माझ्या वर्गातले कार घेऊन यायचे आणि मी सायकलने यायचो, घामाघूम यायचं आणि मनस्थिती बरोबर असायची नाही अभ्यास किंवा वर्गात बसायची वगैरे वगैरे. असं असतानाच मी फर्स्ट इयर झाल्यानंतर तिथले एक मॅडम निलिमा भडबडे म्हणून होते, ते इकडे हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प बघण्यासाठी त्यांच्या ग्रुपसोबत हेमलकशाला आले आणि प्रकाश भाऊने सर्व त्यांचा प्रकल्प दाखवला असेल आणि त्याच्यानंतर ते वार्तालाप करताना त्या जे लोक आले होते त्यांच्याबरोबर, डॉक्टर म्हणजे निलिमा भडबडे मॅडमबरोबर, त्यांना विचारलं असेल तुम्ही काय करता ते विचारतात नेहमी. तेव्हा भडबडे मॅडमने सांगितलं की मी पुण्यात एक ILS लॉ कॉलेज आहे, तिथे मी फॅमिली लॉ शिकवते आणि असं वर्गांना शिकवते. तर प्रकाश भाऊने म्हणाले की तिथे आमच्या शाळेत शिकलेला एक मुलगा पण आहे, ॲडमिशन घेतलेलं आहे, तिथे शिकतोय तो, त्याचं नाव लालसू नोगोटी आहे वगैरे वगैरे. त्यांनी तो आता सेकंड इयरला आहे असं वगैरे सांगितलं प्रकाश भाऊंनी आणि ठीक आहे त्याचं नाव लिहून ठेवलं त्या बडबडे मॅडमनी. आणि ते परत जेव्हा पुण्यात आले तेव्हा लालसू कोण आहे म्हणून विचारले त्यांनी. तेव्हा मी उभं राहिलो आणि विचारलं, नंतर मला माझ्या कॅबिनमध्ये येऊन भेट मला असं त्या म्हणाले. आणि मी वर्ग संपल्यानंतर मग त्यांना जाऊन भेटलो, कुठे राहतो, माझ्याबद्दल विचारलं, तर घरी कोण आहेत वगैरे वगैरे विचारलं. त्यांना सर्व गोष्टी सांगितलं माझ्याबद्दल आणि कुठे राहतो तेही सांगितलं, मी हॉस्टेलमध्ये का राहतो आणि सायकलने येतो वगैरे. तर मॅडमनी तेव्हा सांगितलं, मला विचारलं की तुला इथे राहायला आवडेल का, या कॅम्पसमध्ये राहायला आवडेल का. आम्ही दरवर्षी एका मुलाला स्टुडंट पुअर फंड म्हणून एक आमच्याकडे एक फंड आहे, ते आम्ही एक गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आम्ही मदत करतो, तर ते तुझ्यावर आम्ही करू शकतो. तर तुला जर की इथे राहायला आवडेल तर आम्ही नक्की हा पैसा किंवा हा फंड तुझ्यासाठी खर्च करूया. असं त्यांनी म्हटलं की मला नक्की आवडेल, पण मी सांगतो विचार करून, असं त्यांना सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं की मला आवडेल मॅडम, मी खूप लांबून येतो आहे. तर मी तिथे मग ILS लॉ कॉलेजमध्ये राहण्यासाठी एक प्रोसेस आहे. म्हणजे एक जोशी मॅडम होते तेव्हा प्रिन्सिपल, त्यांच्या नावाने एक पत्र लिहिलं मी, माझ्याबद्दल संपूर्ण माहिती दिलं त्यांना मी
आणि त्यांना पत्र लिहिलं आणि त्याला काही काही लोकांनी, काही काही प्रोफेसर्सनी, काही काही लेक्चरर्सनी त्याला रिमार्क दिला आणि मग मला ILS लॉ कॉलेजमध्ये राहण्याची संधी मिळाली. तिथल्या त्या हॉस्टेलमध्ये राहून मी शिकवू लागलो. तिथे मी छोट्या छोट्या पद्धतीचे जे डिप्लोमा चालतात, डिप्लोमा इन लेबर लॉ असेल, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स असेल, डिप्लोमा इन वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे डिप्लोमाज चालतात, ते डिप्लोमांचे कोर्सेस तिथे मी आयोजन, म्हणजे फळ्यावर लिहिणे, आज कोण लेक्चर येणार आहेत नाही येणार आहेत, किंवा आज येत नसतील तर मग कधी पुढे होणार आहे, तर तिथे ILS लॉ कॉलेजमध्ये मी राहायला लागलो. मला राहण्याची संधी मिळाली आणि मला या संपूर्ण डिप्लोमांचे व्यवस्थापन करणे असेल किंवा त्याबद्दल माहिती फळ्यावर लिहून ठेवणे असेल वगैरे वगैरे, त्यांच्या विद्यार्थ्यांच्याबद्दल कोण ॲडमिशन घेतो, काय आहे वगैरे वगैरे, हे संपूर्ण काम तिथे मी केला त्या बदल्यात. आणि खूप चांगला अनुभव ILS लॉ कॉलेजमध्ये मला मिळाला. आणि पुढे मग ILS लॉ करता करता मी टिळक एका विद्यापीठातून 2 डिग्र्या करता येत नाही, मग टिळक विद्यापीठातून मी जर्नलिझम, लॉ अँड जर्नलिझम असा माझा आवडीचा विषय आहे म्हणून मी जर्नलिझमसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ॲडमिशन घेतला, डिप्लोमा केला जर्नलिझमचा. मी बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केला. नंतर मग मी मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम वगैरे सर्व गोष्टी केल्या आणि शिक्षणाचे संपूर्ण माझं एपिसोड संपला आणि मग मी पुढे मग परत भामरागडला येण्याचा विचार केला. मी जवळपास 8-9 वर्ष पुण्यात होतो शिक्षणाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो. पुणे बऱ्यापैकी मला माहीत आहे. वेगवेगळ्या संघटनांबरोबर काम करण्याचा मी प्रयत्न केला. वेगवेगळ्या संस्थेची पाठी दिसले की तिथे जाऊन विचारायचो मी की मी असा व्यक्ती आहे, मी लालसू आहे आणि लालसू सोमनोगोटे, मी भामरागडचा आहे वगैरे. खूप लोकांनी मला पुण्यात मदत केली. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आज मी तुमच्यासमोर जे बोलतोय ते पुण्यातल्या खूप मदत करणाऱ्या लोकांमुळेच मी आज इथे आहे आणि अजून पुढे काही काही गोष्टी करण्याचा पण विचार मला आहे. मी नागपूरला प्रॅक्टिस केला काही वर्ष. मी अहेरी नावाचं एक JMFC कोर्ट आहे, तिथे प्रॅक्टिस केला. पण फार असं प्रॅक्टिस करताना मला असं वाटत होतं की आपण जे प्रॅक्टिस म्हणजे लॉ किंवा लॉयर, हा लॉ इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज, हा मला असं नेहमी वाटायचं की सामाजिक बदलाव किंवा बदल घडवण्यासाठी कायद्याचा वापर केला पाहिजे. किंवा असं त्या काळात मला वाटायला लागलं की वकील खोटं बोलण्यासाठी पैसे घेतोय किंवा त्यांचा तो व्यवसाय आहे, जो जेवढ्या पद्धतीने व्यवस्थित तो आपला बाजू मांडेल ते त्या पद्धतीने ते योग्यच आहे. पण एखादा व्यक्ती माझ्याकडे गुन्हा करू नाही आला, एखादा व्यक्ती माझ्याकडे रेप करू नाही आला पण हा नाही केला, हे मला सांगणं ते पटत नव्हतं. माझ्यासारखा एक अति असुरक्षित आदिम जमातीच्या व्यक्तीला मला ते आवडत नव्हतं थोडंसं. म्हणून मग मी काही संस्थांबरोबर काम करायला सुरुवात केलं. मी सृजन नावाची एक संस्था आहे पांढरकवडामध्ये, त्यांच्याबरोबर एक प्रिमिटिव्ह ट्राईब किंवा पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुपचा अभ्यास जेव्हा चालायचा, TTG थ्रेटन ट्रायबल ग्रुप म्हणून चा अभ्यास तिथे तेव्हा चालायचा. त्या ग्रुपचं मी एक पार्टिसिपंट पण होतो. तेव्हा केला. वेगवेगळ्या सृजनबरोबर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी काम केलं ॲज एम्प्लॉई म्हणून. वेगवेगळ्या संघटनांबरोबर काम केला. हे करताना मी 2011मध्ये DTP डिप्लोमॅसी ट्रेनिंग प्रोग्राम फिलिपिन्सला दरवर्षी होत असतो. वेगवेगळ्या एशिया स्पेसिफिक आहे तो, म्हणजे वेगवेगळ्या आशिया खंडातील वेगवेगळ्या देशामध्ये तो कोर्स दरवर्षी, कोर्स इन द सेन्स तो सेमिनार किंवा तो प्रोग्राम दरवर्षी होतो. तर जेव्हा फिलिपिन्सला होता बॅगियो सिटीला, तर तेव्हा मी अप्लाय केला आणि मग पासपोर्टसाठी पण अप्लाय केला आणि सर्व गोष्टी जे लिगल प्रोसिजर्स आहेत ते केला आणि मग मला नंबर पण लागला. फिलिपिन्सला मी पहिल्यांदा विदेशात गेलो, मलेशियाला जाऊन फिलिपिन्सला गेलो आणि तिथे जवळपास 1 महिना होतो. तिथे यंग इंडिजिनस लॉयर्सची वेगवेगळ्या कसं मुद्दे रेज करायचे, इंडिजिनस पीपल्सबरोबर काम करताना कसं गव्हर्नमेंट आणि पीपल्स लोक याच्यामध्ये कसं लायझन करायचं, या संपूर्ण गोष्टींचं एक वेगळी मेथड आहे, ते शिकता आला मला. वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलवरचे काही संस्था संघटनाबरोबर मुवमेंट्सबरोबर काम करणाऱ्या लोकांची मला ओळख झाली. काही लोक कशा पद्धतीने काम करतात याची मला तिथे ओळख झाली. फिलिपिन्सला गेलो मी आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागलो मी. लोकांचं 2014मध्ये महाराष्ट्रात पेसा कायद्याचे जे 1996मध्ये ज्या कायदा अंमलात आणलं केंद्र सरकारने, त्या कायद्याचे नियम बनवले नव्हते. केंद्र शासनाने हे सांगितलं होतं की प्रत्येक स्टेटनी त्यांना जर का त्यांच्या स्टेटमध्ये, राज्यामध्ये हा कायदा लागू करायचा असेल त्यांनी त्यांचे नियम बनवावे आणि लागू करावे. पण महाराष्ट्र सरकारने जवळपास 20 वर्ष झाले होते तरी पण त्याचे नियम बनवले नव्हते.
2014मध्ये त्याचे नियम बनवले आणि मग पेसा कायदा अस्तित्वात म्हणजे इम्प्लिमेंटेशनला म्हणजे कुठलाही कायदा जर का अस्तित्वात आला तर त्याचे नियम बनवले तर तो चालू शकतो, म्हणजे तो इम्प्लिमेंट करता येतो, अंमलबजावणी करता येतो. तर ह्या कायद्याचे अंमलबजावणी करताना ग्रामसभा ही कॉन्सेप्ट आली. म्हणजे 2006मध्ये दी शेड्यूल्ड ट्राईब्स अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट नावाचे कायदा, म्हणजे आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वन अधिकार मान्यता कायदा आला आणि याच्यामध्ये पण ग्रामसभा आहे. ग्रामसभाला खूप महत्त्व आहे. जलजंगल जमिनीचे अधिकार असतील, भाषा संस्कृतीचे अधिकार असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार आहेत. ते सर्व या कायद्याच्या माध्यमातून ग्रामसभा म्हणजे जसं लोकसभा, विधानसभा, ग्रामसभा ना विधानसभा ना लोकसभा, सबसे उच्च ग्रामसभा, या संपूर्ण गोष्टींचा मी अभ्यास करत होतो. ग्रामसभेला स्वतःचे नियम बनवता येतात, स्वतःचे कायदे बनवता येतात. जसं लोकसभा या देशासाठी कायदे बनवतात, विधानसभा हे राज्यासाठी कायदे बनवतात, तसं ग्रामसभा ही त्यांच्या गावात काय काय असलं पाहिजे किंवा गावासाठी पण काही नियम तयार करू शकतात, बनवू शकतात. अशा पद्धतीचे सर्व गोष्टींचा अभ्यास एज अ लॉयर म्हणून मला त्याचा खूप फायदा झाला पुढे. आणि मग हे सर्व काम करताना मग सुरजागडमध्ये खदन चालू आहेत. आगरी मसेली असेल, दमकोंडाबाई असेल, झेंडेपार असेल. महाराष्ट्रात म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी जवळपास 25 ठिकाणी खदानीला मान्यता मिळाली होती, जे बेकायदेशीररित्या केंद्र सरकारद्वारा देण्यात येत होते. याच्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर एक वेगळं ग्रामसभांचं संघटन करावा असा आमचा विचार आला आणि मी ग्रामसभांचं तालुका पातळीवर एक ग्रामसभांचं संघटन तयार केला. एटापल्लीचं ग्रामसभांचं संघटन असेल, भामरागड तालुक्याचं ग्रामसभांचं संघटन असेल, कोरची असेल, धानोरा असेल, अहेरी असेल, सिरोंचा असेल, या संपूर्ण क्षेत्रातील ग्रामसभांचं संघटन बनवलं आणि त्याचं एक जिल्हा पातळीवर ग्रामसभा समन्वय समिती तयार केला आणि त्या समितीबरोबर, त्या ग्रामसभाबरोबर आम्ही काम करायला लागलो. तेव्हा खूप गोष्टींचं, खूप संघर्षाचा, खूप अडचणींचा सामना करावा लागला. आमच्याकडे फार रिसोर्सेस अजूनही नाही आहे, पण आम्ही आमचा आवाज कसं स्ट्रॉंगली ताकदीने लोकांपर्यंत पोहोचेल, वेगवेगळ्या माध्यमापर्यंत जाईल, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो आणि अजूनही करत आहोत आम्ही. तेव्हा मग मधल्या काळात मी CG नेट, सेंट्रल गोंडवाना नेटवर्क नावाचे एक मीडिया होता, त्यांच्याबरोबरही मी जुडलो होतो काम करण्यासाठी. जवळपास मी त्यांच्यासाठी 1 वर्ष काम केला. हे करत असताना एक शुभ्रांशी चौधरी नावाचे आमचे मित्र आहेत, CG नेट चालवतात ते, BBC लंडनमध्ये वॉर झोनमध्ये ते पहिले काम करायचे. त्यांनी मला एक लिंक पाठवलं होतं की इंडिजिनस फेलोशिप प्रोग्रामचा, यू कॅन अप्लाय फॉर दिस म्हणून त्यांनी पाठवलं होतं मला. आणि मी अप्लाय करण्यासाठी ते बघितलं सर्व आणि मी अप्लाय करू शकतो. मी लॉयर पण आहे, मी लोकांबरोबर काम करतो, मी संघटनाबरोबर पण जुडलेलं आहेत. मग एक आमचे मित्र जे आहेत सृजन संस्थेचे अजय दोडके यांच्या मदतीने मी इंडिजिनस फेलोशिप प्रोग्रामसाठी ॲप्लिकेशन केला आणि तो जवळपास 5-6 महिन्यांनी अप्रुव्हल होतो, म्हणजे मान्यता मिळतो किंवा तो संपूर्ण प्रोसेस संपतो. तेव्हा मला माहीत झालं की म्हणजे मला त्यांनी म्हणजे हे केलं की मी सिलेक्टेड झालो. खूप मोठा प्रोसेस आहे तो संपूर्ण. CID पासून नक्की काम करतो का वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते टेस्ट करतात आणि मला संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे जे जगाचं संसद आहे, म्हणजे भारताचं संसद दिल्लीला आहे, महाराष्ट्राचं विधानसभा मुंबईला आहे, जगाच्या संसद न्यूयॉर्कला आहे किंवा मग काही वेळा ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या रूपाने तो जिनेवाला म्हणजे स्वित्झर्लंडला असतो. अशा पद्धतीने मला जिनेवाला स्वित्झर्लंडमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा भारताचा प्रतिनिधी म्हणून जाण्याची एक खूप मोठी संधी मला मिळाली आणि मी नंतर 2017मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात गेलो आणि जवळपास 1-1.5 महिना राहून तिथे वेगवेगळ्या फोरम्समध्ये पार्टिसिपेट केलो. आपला एक वेगळा आवाज या देशातील, भारतातील दलित आदिवासींचे प्रश्न, ज्वलंत प्रश्न, खूप महत्त्वाचे प्रश्न तिथे रेज करण्याची, तिथे मांडण्याची एक मोठी संधी मला तिथे मिळाला. अशा पद्धतीने मी जुवी ते जिनेवापर्यंत खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, तिथे काम करण्याची संधी मिळाली, तिथे मुद्दे रेज करण्याची संधी मिळाली. अजूनही माझा अप्रोच हेच आहे किंवा माझा उद्देश हेच आहे की जो जंगलातला दबलेला जो आवाज आहे, ज्याचा आवाज कुणी ऐकू शकत नाही, त्याची भाषा वेगळी आहे, त्याचा जो आवाज आहे, त्याचे जे प्रश्न आहेत, त्याचे जे समस्या आहेत, त्याचे जे इश्यूज आहेत, ते आपण जिथे जिथे ऐकले गेले पाहिजे असं आपल्याला वाटते. म्हणजे संसद असेल किंवा विधानसभा असेल किंवा वेगवेगळे मंच असतील ते असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे जिथे हे मुद्दे मांडले गेले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचंच माझा संपूर्ण अप्रोच या
हाच माझा एक कामाचा मुख्य विषय आहे. शिक्षण घेतल्यानंतर मी काम करताना म्हणजे हा तर संपूर्ण एक माझ्या कामाचा आणि वेगवेगळ्या याचा प्रवास आहेच, पण काम करताना शिक्षणासाठी काम करताना शिक्षण घेऊन काम करताना परत मी गावात गेल्यानंतर मग वेगवेगळ्या संघटना संस्था मी शिकत असताना पण मला एक फेलोशिप मिळाली होती. म्हणजे खूप लोक शिकत असताना काम करत नाही किंवा रिसर्च करत नाही. इकोनेट नावाची एक संस्था आहे पुण्यात. त्या संस्थेत जेव्हा 2006ला मी लॉ पासआउट झालो आणि मग परत आलो. 2006मध्ये पेसा कायदा पण अस्तित्वात आला. त्याचा अगोदर मला फायटिंग फॉर डिस्क्रिमिनेशन फंड नावाचे एक फेलोशिप मला इकोनेटने दिला होता. आणि मग वनाधिकार कायद्याचे अभ्यास करणे असेल, पेसा कायद्याचे अभ्यास करणे असेल, या संपूर्ण कायद्यांचा अभ्यास करता आला मला या फेलोशिपच्या दरम्यान. आणि मग परत आल्यानंतर मग सृजन संस्था असतील, अजून त्यांचे मित्र संस्था असतील, यांच्याबरोबर मला संपर्क आला आणि वेगवेगळ्या ठिकाणी मला जाता आला. मधल्या काळात मी महाराष्ट्र नवनिर्माण अभियानचा फेलो पण होतो मी याचं. नंतर मग भामरागड पट्टी पारंपरिक गटोल समिती ग्रामसभांचा जो संघटन बनवून तालुका पातळीवर एक आम्ही बनवलो आणि त्या माध्यमातून आम्ही एक व्यक्ती बोलण्यापेक्षा मग संघटनात्मक रूपाने आपण बोलूया म्हणून आम्ही भामरागड पट्टी पारंपरिक गटोल समिती, पट्टी ही ट्रेडिशनल कन्सेप्ट आहे, अशा पद्धतीने आम्ही केला. आणि मग भामरागड पट्टी याच्याबरोबर काम करायला सुरुवात केला. अजूनही करतोय आम्ही. आत्ता सध्या मी ग्लोबल ग्रीन फंड म्हणून आहे अमेरिकेला, त्याच्यासाठी अप्लाय केलेला आहे. आणि कदाचित ते त्या कामामध्ये मी सिलेक्शन होईल. आणि त्याच्यात माडिया, कोलाम आणि कातकरी हे जे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, हे जे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स आहेत, यांचा मला अभ्यास करता येतील. आणि यांचे वेगवेगळे सोशल स्ट्रक्चर असेल, सामाजिक रचना असेल, हे मला जवळून अभ्यास करता येईल या माध्यमातून असं मला वाटते. याच्यासाठी मग कायदेशीर काही तरतुदी आहेत. म्हणजे हॅबिटॅट राईट नावाचे एक कॉन्सेप्ट आहेत. देशात फक्त बैगा आदिवासींना 7 की 9 गावांना फक्त त्यांनी हॅबिटॅट राईट मिळालेला आहे, पण कायद्यात तरतूद असताना पण अजून हॅबिटॅट राईट नाही मिळालेलं आहे. कोलामामध्ये बारसा नावाची बारसा पद्धत आहे, बारसा एक सिस्टीम आहे, बारसा एक हॅबिटॅट आहे, एक डोमेन आहे. भामरागड तालुक्यातले जे माडिया आहेत त्यांच्या याच्यामध्ये पट्टी आहे. पट्टी म्हणजे हॅबिटॅट आहे. याच्यावर व्यवस्थित काही करता येईल का असं आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण घेतल्यानंतर जे असं पद्धतीने काम करताना आम्ही हे ग्रामसभांचे खूप मोठा एक लढा उभारण्याचा एक प्रयत्न केला. ग्रामसभांचा एक तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामसभांचा एक संघटन बनवलं आणि मग त्याला भामरागड पट्टी पारंपरिक गटोल समिती आता मी सांगितलं. मग या माध्यमातून आम्ही सुरजागडमध्ये चालू असलेले जे खदानी आहेत, जे मायनिंग्स आहेत, त्या साठीचे काम असेल किंवा जे लोक खदानीला किंवा मायनिंग्सला सुरजागड असेल किंवा झंडेपार असेल, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन प्रस्तावित होत आहेत प्रस्तावित खदानींना असेल किंवा मी नेहमी विचारत होतो की खदानीमुळे किंवा मायनिंगमुळे खाणीमुळे कुठेही विकास झाला नाही आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा हा एक विषय आहे की म्हणजे सरकारला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जगामध्ये म्हणजे देशातच नाही तर जगामध्ये कुठेही खाण केल्यानंतर, मायनिंग केल्यानंतर त्या समाजातला तिथल्या लोकल लोकांचा विकास झाला असेल तर आम्हाला सांगावा आणि मग आम्ही खदानीला आम्ही सपोर्ट करूया अशा पद्धतीचं पण होतं. खदान, मायनिंग, खाण हे विकास नाही आहे याच्यामुळे, तर याच्यामुळे विनाश होईल अशा पद्धतीचं आमचं नेहमीचं एक विचार आहे. म्हणून सुरजागड पट्टीतील असेल, सुरजागडमधील एटापल्ली तालुक्यातील असतील, भामरागड तालुक्यामध्ये जे प्रस्तावित खदान होत आहेत किंवा कोरचीमध्ये असतील, या संपूर्ण खदानींना आम्ही ग्रामसभांच्या माध्यमातून तिथलं सामाजिक जी रचना आहे, ट्रेडिशनल जी स्ट्रक्चर आहे त्याच्या माध्यमातून, ग्रामसभांच्या माध्यमातून आम्ही नेहमी विरोध करत आलो आहे आणि नेहमी आम्ही विरोध करत राहू. या खदानीला जे लोक विरोध करतात त्यांना पण सिस्टीमच्या माध्यमातून त्यांना डिटेन करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना
फेक एन्काउंटर्स करून त्यांना मारणे अशा पद्धतीच्या सिस्टीमच्या थ्रू पोलीस करत आहेत. खूप ठिकाणी पोलिसांनी मारलेलं आहे. म्हणजे गट्टेपल्ली नावाचे गाव आहे, तिथल्या 5 मुले आणि 3 मुलांना पोलिसांनी एन्काउंटरच्या नावाखाली मारलेलं आहे. ते कोहिनवर्सी नावाचं गाव आहे एटापल्ली तालुक्यात. तिथल्या 2 उराव पोरं असं गुल्लर पकडून बाजूच्या पहाडीवर म्हणजे टेकडीवर गेले होते पक्षी मारायला आणि त्यांना पकडल्याने एकाला शूट केला, एक पडून आला. अजूनही पडून आलेला जो प्रेमलाल मिंज नावाचा मुलगा आहे तो अजूनही भेटतो आणि आहे. त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार केलेला हे सांगत आहेत. एक रेखनार नावाचं गाव आहे एटापल्ली तालुक्यातच. तिथला एक मुलगा, त्याला 2 बायका होते, त्याला तो एक ठिकाणी पाणी आहे उन्हाळ्यात आणि पाणी पिण्यासाठी पक्षी तिथे एकत्र येतात आणि त्याला जर का ट्रॅप लावला ते पक्षी अडकतात. असं तो तिथे लावून ठेवला होता आणि तो सकाळी दुपारी आणि संध्याकाळी नित्य नियमाने ते चेक करायचं की ते पक्षी अडकले म्हणून. तर ते तिथे गेल्यानंतर पोलिसांनी पण त्याला पकडलं आणि त्याला एन्काउंटरचं नक्षलवादीला मारलं या नावाखाली त्याची एन्काउंटर, फेक एन्काउंटर ज्याला म्हणता येईल असं ठिकाणी त्याला मारलेलं आहे. आपल्याला खूप ठिकाणी मी नेहमी एक मुद्दा रेज करत आलो आहे की या देशामध्ये जेलमध्ये जे लोक असतील ते सर्वात जास्त दलित आणि आदिवासी आहेत. खूप लोक म्हणजे कांकेर असेल, जगदलपूर असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, इथे खूप ठिकाणी आदिवासी ज्यांनी काही गुन्हा केला नाही आहे असा लोकांना, जे लोक स्टेटच्या नीतींच्या विरोधात, सरकारच्या नीती जे आहेत किंवा देशातले जे सरकार नीती आदिवासी विरोधी आणत आहेत त्या नीतीच्या विरोधात जे लोक आवाज आपला बुलंद करतात अशा लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम या देशामध्ये सरकार आहे. याच्या विरोधात आम्ही नेहमी ग्रामसभांच्या माध्यमातून आवाज बुलंद करत आलो आहेत. एक म्हणजे हे भामरागड पट्टी पारंपरिक गुटुल समिती किंवा ग्रामसभांच्या माध्यमातून आम्ही जो संपूर्ण लढा उभा करतोय, या माध्यमातून आम्ही करतोय. या संपूर्ण इश्यूज आमचे महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे इश्यूज आहेत. एक महत्त्वाचा विषय हे आहे की भाषेच्या संदर्भातही आम्ही खूप ठिकाणी काम करतोय. म्हणजे मी मराठीमध्ये बोलतोय पण माझी मातृभाषा मराठी नाही आहे. मी मराठीपेक्षाही माडिया व्यवस्थित बोलू शकतो, हे तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. हे करत असताना म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे की मराठी भाषेला स्वतःची लिपी नाही आहे. मराठी आपण देवनागरी स्क्रिप्टमध्ये लिहितो. इंग्रजी भाषेला पण स्वतःची लिपी नाही आहे. इंग्रजी भाषा ही रोमन स्क्रिप्टमध्ये आपण लिहितो. पण या देशामध्ये 6 राज्यामध्ये गोंडी भाषा बोलतात लोक आणि त्याला स्वतःची लिपी आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, ओरिसामध्ये, महाराष्ट्रामध्ये, फार अमरावतीपर्यंत खूप एक देश होईल एवढ्या मोठ्या प्रांतामध्ये, एवढ्या मोठ्या एरियामध्ये लोक गोंडी बोलतात. गोंडी भाषेला स्वतःची लिपी आहे. पण त्या भाषेत शिक्षण घेण्यासाठी त्या भाषेला 8वी अनुसूचित टाकण्याचं काम या देशातील सरकारने कधीही, कोणतेही, काँग्रेस असेल, BJP असेल, कोणत्याही सरकारने अजूनही केलं नाही. त्याकडे आदिवासींची भाषा म्हणजे त्याला काही इतिहास नाही आहे अशा पद्धतीने लोकांनी विचार केलेला आहे. हे संपूर्ण म्हणजे संस्कृतपेक्षा या महाराष्ट्रात संस्कृत म्हणजे देशात संस्कृत बोलणाऱ्यांपेक्षा, संस्कृत तर कोणी बोलत नाही. मी पुण्यात होतो 8-9 वर्ष, एकही व्यक्ती मला संस्कृतमध्ये बोलताना भेटला नाही आहे. तर संस्कृत बोलणाऱ्यांपेक्षा जास्त लोक गोंडी बोलणारे या देशात आहेत. आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण मुद्दा कसं आदिवासींच्या भाषेत शिक्षण घेता येईल, आदिवासींचा इतिहास समोर आणता येतील, आदिवासींचा इतिहास आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा लढा असेल आणि त्यांची जी ट्रॅडिशनल नॉलेज असेल ते आपण कसं त्याचा अभ्यास करता येतील यासाठी आमचा नेहमी या ग्रामसभांच्या माध्यमातून आम्ही लढा देत आलो आहेत आणि या माध्यमातून आम्ही हे मुद्दे रेज करत आहेत. एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषेनंतर एक धर्म आहे. म्हणजे माझ्या TCमध्ये मी हिंदू नाही आहे तरी पण माझ्या TCमध्ये हिंदू धर्म लिहिलेला आहे. खूप म्हणजे या देशातील जेवढे पण आदिवासी आहेत त्या सर्व लोकांच्या जो TC आहे किंवा जिथे रेकॉर्ड्स आपण करतो तर तिथे सरकारने किंवा स्कूल मॅनेजमेंटने त्याच्या TCमध्ये जिथे लिहायला पाहिजे तिथे त्यांचा धर्म हिंदू लिहिला आहे. जेव्हा की सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे ट्रायबल्स आर नॉट हिंदूज. तर अशा पद्धतीने जबरदस्तीने म्हणजे मी नेहमी सवाल करतो, या देशातील आदिवासींना हिंदूच का लिहितात? त्यांना मुसलमान का लिहित नाही? त्यांना शीख का लिहित नाही? त्यांना ईसाई का लिहित नाही आहे? म्हणजे हिंदू धर्माशी त्यांचं काहीच देणं घेणं नाही, जवळचाही काही संबंध नाही आहे. तर हिंदू धर्म, हिंदूकरण या सर्व गोष्टी या देशामध्ये सुरू आहेत. हा संपूर्ण मुद्दा, ही संपूर्ण व्यवस्था
इथे आणण्याचा सरकार जे प्रयत्न करत आहेत याला पण आम्ही विरोध करण्याचं काम ग्रामसभांच्या माध्यमातून करतो आहे. एक तर या संपूर्ण आत्तापर्यंत सांगितलेले जे मुद्दे आहेत त्याप्रमाणेच एक आदिवासींची एक वेगळी ओळख आहे, वेगळी एक संस्कृती आहे. ही जी संस्कृती आहे या संस्कृतीवर छेद घेण्याचं काम सिस्टीम करत आहेत. आणि म्हणजे सिस्टीम इन द सेन्स आम्ही आमच्यासारखे जे लोक आहेत ते स्वतःहून त्याच्यात जातात असं मला वाटते. म्हणजे आदिवासी महिला जे आहेत, माळ्या महिला जे असतील, कोलाम जे असतील, शिकलेल्या जे मुली असतील किंवा बायका असतील ते मंगळसूत्र घालायला लागले. म्हणजे ट्रायबल्समध्ये मॅरिड वुमेनचं काहीच सिम्बॉल नव्हता. हा संपूर्ण आहे. म्हणजे लग्नाची ही जी पद्धत आहे, म्हणजे आता कॅसेट्स म्हणजे आहेत दुकानात किंवा आता पेन ड्राईव्हस आले त्याच्यात हे मिळायला लागलं की शुभमंगलम सावधान, म्हणजे त्याचा अर्थही कोणाला कळत नाही आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी आदिवासींमध्ये येत आहेत आणि ही त्यांच्यासाठी एक खूप मोठा धोका आहे असं मला वाटते. आणि याच्या माध्यमातून जलजंगल जमीन तर नष्ट होईलच, नैसर्गिक संसाधनावर पुंजीपत्ती आणि बाकीच्या लोकांचा एक वर्चस्व येईल आणि ते ज्या जागेवर ज्या जमिनीवर त्यांचे पाय आहेत ते नष्ट होणारच आहे. पण स्वतः व्यक्ती माणूस हा नष्ट होण्याचा, त्यांचे अस्तित्व आणि अस्मिता नष्ट होण्याचा मार्ग वाढले आहे. माझं नाव लालसू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, खूप लोकांना माहीत आहेत माझ्याबद्दल. लालसू आहे. आता जे मुलं लग्न करतात त्यांचं नाव कोणीही लालसू नाही ठेवत, रुपी नाव नाही ठेवत, कमली नाव नाही ठेवणार, जैनी नाव नाही ठेवत, इरपे नाव नाही ठेवत, इरपा नाव नाही ठेवत. तर आदिवासींचे जे नाव आहेत ते बदलत आहेत. आता मी खूप वेळा इकडे आमच्याकडे एक बिनागुंडा नावाचं एक वेगळी जागा आहे, एक पहाडीवर हिल्ली स्टेशनमध्ये ती एक आश्रमशाळा आहे, विनोबा भावे आश्रमशाळा. तर तिथे जातो आणि तिथल्या मुलींना विचारलं जर का तुम्ही जाऊन विचारू शकता. तर तुम्ही जर का विचारले, 3-4 मुलींना बोलवले, तुझं नाव काय? तर एक मुलगी सांगेल ऐश्वर्या. एक मुलीला विचारले तुझं नाव काय? तुझं नाव ती सांगेल की माझं नाव करिश्मा. एका मुलीला विचारले ती सांगेल काजोल. या संपूर्ण ऐश्वर्या, करिश्मा, काजोलचा अर्थही कोणालाही माहीत नाही आहे. आणि आदिवासींचे संपूर्ण नावं बदलत आहेत. त्यांचं नाव हे संस्कृतीला धरून होते. आदिवासींच्या निसर्गावर आधारित असल्यामुळे यांचे संपूर्ण नाव निसर्गाला धरून होते आणि त्याच्यावर एक मोठा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे आदिवासींचे नावं बदलत आहेत, नदींची नावं बदलत आहेत. म्हणजे पामुल गौतम नावाची एक नदी आहे भामरागड तालुक्यात, त्याला पामुल गौतम सिस्टीमने म्हटलं आहे. पण त्याचं नाव वंश परंपरागत अनेक वर्षांपासून पिढ्याने पिढ्या तिथले स्थानिक लोक त्याला नई बेरेड म्हणायचे. नई बेरेड. एक इंद्रावती नावाचं नदी केले त्याने, त्याचा इंदा बेरेड आहे. एक पर्लकोटा नावाची नदी आहे, त्याला आता पूर आलेला आहे. आता त्या पुल्या तिथे जो ब्रिज आहे त्याच्यावरून पाणी आहे, त्याचं नाव त्यांनी ठेवलं आहे पर्लकोटा. आणि त्याचं नाव आहे ट्रायबल नेम, म्हणजे किंवा आदिवासी ज्याला पहिल्यापासून म्हणायचे वेलाक बेरेड अशा पद्धतीचे म्हणायचे. आणि सर्व व्यक्तींचे नाव असतील, नद्यांचे नाव असतील. आणि गाव भामरागडचं नाव भामरागड नाही आहे. मी मागाशापासून उल्लेख करत आहे की भामरागड पट्टी वगैरे वगैरे, तर भामरागड नाही आहे. भामरागडचं नाव गडदे आहे. लाहेरी नाही आहे, लाया आहे. मल्लमपूर नाही, पोळो आहे. सर्व गावांचे नाव असतील, नद्यांचे नाव असतील, व्यक्तींचे नावं. हा जो अस्तित्व आणि अस्मिता आजचा जो प्रश्न आहे, प्रेस्टिज अँड प्राईड, हे जे संपूर्ण नष्ट होत आहेत आणि जलजंगल जमीन ज्यावर हे संपूर्ण समाजास अवलंबून आहेत, हा संपूर्ण त्यांच्या पायाखालून जात आहे. त्यांच्यावरील उदरनिर्वाह नष्ट होत आहे त्यांच्यावर, कारण आदिवासी समाज हा जंगलावर आधारित आहे. म्हणून अशा पद्धतीने हे संपूर्ण गोष्टी होत आहेत. यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी या माध्यमातून मी तुम्हाला असं आवाहन करतो की येथील ग्रामसभांबरोबर, येथील जनतेबरोबर आपला आवाज तुम्ही साथ द्यावा, आवाजाच्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, असं मला वाटते. दुसरं असं आहे की मला खूप लोक माझ्याबद्दल लिहिताना द फर्स्ट लॉयर किंवा पहिला वकील अशा पद्धतीने लिहितात. म्हणजे माळ्या समाजामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की माळ्या ही एक प्रिमिटिव्ह ट्राईब आहे. म्हणजे पर्टिक्युलरली PVTG आहे, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप आहे. याच्यात अनेक प्लॅनिंग कमिशनने अभ्यास करण्यासाठी सांगितलं असताना अनेक गोष्टींचा, लोकसंख्या वाढीच्या दर संदर्भात असतील, त्यांची शेती करण्याच्या पद्धती संदर्भात अभ्यास करायचा असेल, त्यांची हंटिंग अँड गॅदरिंगच्या संदर्भातल्या अभ्यास करण्याची पद्धत असेल, त्यांची जिओग्राफी कुठे आहेत याच्या संदर्भातला अभ्यास असेल, त्यांची लोकसंख्या किती आहे याच्याबद्दलचा अभ्यास असेल, माता मृत्यू बालमृत्यूच्या संदर्भातला अभ्यास असेल. या संपूर्ण अभ्यास करताना त्यांचा एक अभ्यास शिक्षणावरही आधारित आहे. या समाजातले 100 लोक असतील तर लेस देन 5%, 5% कमी लोक या समाजातले शिकले आहेत. आणि महिला मुली अजूनही शिकायला सुरुवात केली नाही आहे. ही आपल्यासमोरील सर्वात मोठा एक चॅलेंज आहे असं मला वाटतं.
अशा वेळेस असताना म्हणजे माझ्या घरातला एकही व्यक्ती आज 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 पण शिकला नाही आहे. म्हणजे एक माझ्या भावाचा मुलगा, त्याला शाळेत टाकलं होतं, तो कसं बसं 10वी-12वीपर्यंत शिकला आणि पुढे शिकू शकला नाही. अशा परिस्थितीमध्ये मला एक खूप गोल्डन स्पून ज्याला म्हणते ते खूप चांगले लोक मला मिळाले. खूप लोक पुण्यात म्हणजे आनंदवनला घेऊन जाणारे लोक मिळाले, मला पुण्याला घेऊन जाणारे लोक मिळाले, मला फिलिपिन्सला, मला UN घेऊन जाणारे लोक मिळाले. ही माझा एक खूप मोठा सौभाग्य आहे असं मला वाटते. आणि हे लोक जर का तुमच्यासारखे जे माझा आवाज ऐकत आहे ते तुम्ही लोक जर का नसते तर मी कधीही आज तुमच्यासमोर बसून संवाद तुमच्याशी साधू शकला नसता असं मला वाटते. तर मी पहिल्यांदा लॉ केला. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिला डॉक्टर पण एक झालेला आहे. डॉक्टर कन्ना मडावी हे MBBS पहिले डॉक्टर आहेत माडिया समाजातले. तसंच मी माडिया समाजातला पहिला वकील आहे असं खूप लोक लिहिताना म्हणतात. तशा पद्धतीचं नाही लिहायला पाहिजे असं मला वाटते, पण त्यांना वाटते की पहिलाच व्यक्ती आहे आणि लॉ केलेला आहे. आणि मी लॉयर नाही आहे, प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून काम करत नाही आहे, पण मी आदिवासींच्या बाजूने किंवा दलितांच्या बाजूने सर्वसामान्य जनतेच्या बाजूने जे कायदे या देशातील सरकार किंवा राज्यांनी आणलेले असतील हे कायदे कसं प्रभावी पद्धतीने ते अंमलात येऊ शकतात, कायद्यामुळे कसं समाज बदलवू आपण शकतो, कायद्यांसाठी आपण काही गोष्टी करू शकतो याच्या कायद्यावर मी अभ्यास करतोय असं मला वाटतं. म्हणजे मी एक अपील या माध्यमातून पण करू शकतो. म्हणजे डॉक्टर जर का झाला तर पॅरामेडिकल्स म्हणजे नर्स, कंपाऊंडर्स असं करतात. पण या देशातला लीगल एक स्टेप असं आहे, लीगल एक स्पेस अशी आहे ते ज्याच्यावर गावात काम करणारे कोणीच कार्यकर्ते नाही आहे. म्हणजे डॉक्टर मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आशा वर्कर आहे, ती छोटा मोठा ताप आला असेल तर ती काहीतरी गोळी औषध पाणी, छोटा मोठा जखम झाला असेल तर ते तिथे ट्रीटमेंट करते. कंपाऊंडर्स आहेत, नर्सेस आहेत, ANMs आहेत, खूप गोष्टी आहेत. पण कायदा हा जो संपूर्ण आहे म्हणजे कायद्याची संपूर्ण जो स्पेस आहे त्याच्यावर काम करण्यासाठी पॅरालिगल्सच नाही ते. तर पॅरालिगल्स गावागावामध्ये असले पाहिजे आणि पेसा आणि वनाधिकार कायद्यांचं प्रभावी अंमलबजावणी होतो की नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटते. एक तर पहिला लॉच्या संदर्भात तुम्ही सर्व लोकांनी विचारला म्हणून मी या माध्यमातून ते सांगतो. मी 2017मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात UN गेलो आणि तिथे या देशातील तमाम आदिवासी आणि मूल निवासींचे किंवा दलितांचे प्रश्न मी तिथे मांडू शकलो. हा एक तुम्ही विचारलेला एक प्रश्न होता आणि या माध्यमातून एक खूप मोठी एक प्रोसेस आहे. म्हणजे संपूर्ण आदिवासी किंवा इंडिजिनस पीपल्स या देशातले असतील ज्यांना UN जायचं असेल, ज्यांना संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जायचं असेल, त्यांना मी अपील करतो की ही एक खूप मोठी संधी आहे जिथे आपल्या देशातले प्रश्न असतील, समस्या असतील हे आपण तिथे मांडू शकतो आणि हे एक आहे असं मला वाटते. ते हे खूप महत्त्वाचं एक महत्त्वाची एक स्टेज किंवा महत्त्वाचे एक ठिकाणी जाण्याची एक खूप मोठी संधी तुम्हा सर्वांमुळे मला मिळाली आहे असं मला वाटते. एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे सांगण्यासाठी असं मला वाटते की आम्ही एक राजकीय इलेक्शन्स किंवा इलेक्शनची एक वेगळी प्रक्रिया देशात आणण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ते असं की या देशामध्ये इलेक्शन्स निवडणूक ही जी प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेला एक छोटंसं वेगळं आम्ही या देशामध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे. ते असं की जे इलेक्शनला उमेदवारी देतात, जे एखादा व्यक्ती आमदार म्हणून इलेक्शनला उभा राहतो तर त्याला पार्टी त्याला तिकीट देतो, जनता त्याला तिकीट देत नाही आहे. म्हणजे तो जनतेचा उमेदवार नाही आहे, तो पार्टीचा उमेदवार असतो. पण आम्ही काय केलं की जनतेनेच तिकीट दिलं पाहिजे आणि जनतेनेच निवडून दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा मी या देशामध्ये इलेक्शन्स केलं आणि मी स्वतः जिल्हा परिषद म्हणून निवडून आलो. एक सैनू गोटा म्हणून आमचे एक कार्यकर्ते आहेत ते निवडून आले. भामरागड पंचायत समितीमध्ये मॅक्झिमम सीट्स पंचायत समितीचे ग्रामसभांचे निवडून आले. ग्रामसभा ही जी कन्सेप्ट आहे मावा नाटे मावा सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, जे सरकार किंवा राज मावा नाटे मावा राज असंही म्हणतात. तर ही जी संपूर्ण पद्धत असेल याला एक वेगळं
इलेक्शनला कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यासाठी काहीतरी एक संघटन असलं पाहिजे. म्हणजे भामरागडपट्टी पारंपरिक गोटूल समिती नावाचे एक संघटन केलं, जी ग्रामसभांची तालुक्यातील सर्व ग्रामसभांचं एक संयुक्त सभासारखं किंवा एक संघटन आहे. त्याला भामरागडपट्टी पारंपरिक गोटूल समिती अशा पद्धतीचं एक त्याला केलं. आणि लिहिताना मी असं केलं होतं की ग्रामसभा आणि हक्क आणि अधिकारांसाठी सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात जनतेचे उमेदवार उभे. म्हणजे ग्रामसभांचा हक्क आणि अधिकारांसाठी सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात ग्रामसभांचा उमेदवार उभा, अशा पद्धतीचे एक हेडिंग देऊन ग्रामसभेचा उमेदवार आम्ही इलेक्शनमध्ये उभा केलो. आणि जनतेचा जसं पार्टीचा जाहीरनामा असतो तसा मी जनतेचा जाहीरनामा केला. इथं काय जे पण आम्ही गोष्ट केलं ते जनतेच्या वतीने केलं, म्हणजे जनतेला सांगून केलं. म्हणजे इथे फक्त एक विशिष्ट पार्टी, विशिष्ट मोठभर जे लोक असतात ते तिकीट देतात एखादा व्यक्ती, आणि ज्याच्याकडे पैसे असतात त्याला तिकीट देतात. इथे जनतेनेच तिकीट द्यावा. ज्याच्याकडे पैसे नसेल तरी चालतील आणि कोणी पैसे देण्याची आवश्यकता नाही. जनतेनेच पैसे खर्च करायचे, जनतेनेच पॅम्पलेट छापायचे, जनतेनेच जाहीरनामा तयार करायचा, जनतेनेच प्रचार करायचा, जनतेनेच जेवण द्यायचं. अशा पद्धतीची एक देशात पहिल्यांदा मला असं वाटते की म्हणजे अशा पद्धतीचं कुठे झालं असेल तर लोकांनी सांगावा. पण पहिल्यांदा अशा पद्धतीने आम्ही इलेक्शन्स करण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही एक खूप महत्त्वाची बाजू मांडली होती जनतेच्या माध्यमातून, जनतेच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून. एक जे असं आहे की या देशामध्ये असतील किंवा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे बेकायदेशीर खदानी एक मल्टीनॅशनल कंपन्यांना दिले आहेत किंवा खूप खदानी प्रस्तावित करण्यात आले आहेत, तर या कंपनी जे आहेत म्हणजे या ज्या खदानी ज्या कंपन्याला देण्यात आले ते रद्द करण्यात यावा. हे सर्व बेकायदेशीर खदानी, जे मंजूर बेकायदेशीर खदानी किंवा प्रस्तावित जे खदानी आहेत ते सर्व रद्द करण्यात यावा. आम्ही हा जाहीरनाम्यांच्या माध्यमातून हा एक मागणी इथे केला होता. एक तर सर्वात महत्त्वाचं असं होतं की पेसा आणि वनाधिकार हे जे कायदे आहेत, पेसा वनाधिकार ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखे हे जे जनतेच्या पक्षमध्ये, जनतेच्या बाजूने, जनतेच्या अधिकारांना अजून सक्षम करण्यासाठी जे कायदे निघाले आहेत त्याच्या प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा पद्धतीचे खूप महत्त्वाची मागणी आम्ही या माध्यमातून केलं आहे. ग्रामसभांचा संविधानिक अधिकारान्वये म्हणजे ग्रामसभांचे जे संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत त्यांच्यान्वये शासनाच्या विविध यंत्रणांनी काम करावे. म्हणजे ग्रामसभांच्या माध्यमातून ग्रामसभाला हाताला घेऊन, ग्रामसभाला विश्वासात घेऊन शासनाच्या विविध यंत्रणा जे आहेत त्यांनी काम करावं, असा एक मागणी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही केलं होतं. गाव गणराज्य संकल्पना जी आहेत त्याचा स्वीकार शासनाने करावा असं मला असं आम्ही या जाहीरनाम्यात आम्ही एक सांगितलं होतं. जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनावर ग्रामसभेचा अधिकार प्रस्थापित झाला पाहिजे, ही एक मागणी आम्ही केलं होतं. शासकीय कर्मचारी जे आहेत, जे गावातले शिक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा नर्सेस असतील, गावात जे लोक काम करणारे जे लोक आहेत, शासकीय किंवा निमशासकीय संस्था असतील, संघटना असतील, यांनी गावात राहूनच गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे, गावाची सेवा केली पाहिजे, अशी एक मागणी आम्ही या माध्यमातून आम्ही केलं होतं. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी या ज्या क्षेत्रातल्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या देखरेखीमध्ये प्रभावी पद्धतीने गावात अंमलबजावणी करावी, अशी एक मागणी आम्ही जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये टाकला होता आणि ते आम्ही खूप ठिकाणी रेज पण केला. जनतेवर होणारे जे विविध प्रकारचे जे अन्याय आहेत, जनतेवर होणारे जे विविध प्रकारचे अन्याय म्हणजे अन्याय असतील, अत्याचार असतील, द्वेषभावना सरकारच्या मनात असेल, खूप लोकांना पूर्वग्रह दूषित करून एखाद्या व्यक्तीला वेगवेगळे केसेस टाकणे, त्याला जेलमध्ये टाकणे, त्याला डिटेन करणे, त्याला मारहाण करणे पोलिसांच्या माध्यमातून सरकार करत आहे. मी पोलिसांना बिलकुल मुळीच दोष देत नाही, पण पोलिसांचा वापर करून सरकार अशा पद्धतीने करत आहे. शेवटी आम्ही सरकारची ही जी मानसिकता, ही जी भूमिका आहे, याचा आम्ही ग्रामसभांच्या माध्यमातून नेहमीच आणि पुढेही अशा पद्धतीचे घटना दमन आणि होत असेल तर हे आम्ही नेहमीच ग्रामसभांच्या माध्यमातून याच्या विरोधात तीव्र आवाज किंवा तीव्र आंदोलन ग्रामसभांच्या माध्यमातून पुढे करू, असं या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. गडचिरोली जिल्ह्यात 5वी अनुसूची लागू केली पाहिजे. म्हणजे 5वी अनुसूची ऑलरेडी लागू आहेच, म्हणजे 5th शेड्यूल आहेच, पण 5th शेड्यूलच्या अन्वये 5th शेड्यूलच्या अन्वये जे महामंडळ आहेत, जे आदिवासी आर्थिक विकास महामंडळ असतील, बँक, कोऑपरेटिव्ह बँक्स असतील किंवा जिल्हा परिषद
जिल्हा परिषदचे मी मेंबर आहे किंवा जिल्हा परिषदची जो अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, महामंडळांचे अध्यक्ष असतील, कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष असतील, हे पद आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पण आम्ही मागणी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केला होता. ग्रामसभासाठी काम करणारे, पेसा वनाधिकार कायदा प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, खदानीला विरोध करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे खोटे गुन्हे दाखल बंद करण्यात यावे अशा पद्धतीची ही एक जाहीरनामा, अशी पद्धतीची मागणी जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही केली होती. खूप ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तालुक्यांना नगरपंचायत बनवण्यात आले. एक तालुका एवढंच नगरपंचायत नाही, भामरागड तालुकातले 13 गावं नगरपंचायतीमध्ये होत आहेत. मला वाटते स्टेटमधला म्हणजे महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा, जिओग्राफिकली म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा नगरपंचायत आहे. आणि त्याच्यात नगरपंचायत तालुक्यात आसपास खूप गावं त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे, ज्यांना पहिले पेसा कायद्यान्वये, ग्रामसभांच्या माध्यमातून, वनाधिकार कायद्यान्वये ग्रामसभा ही जी स्वतंत्र एक स्वतः सरकार म्हणून ते काम करायचे, त्यांना त्या नगरपंचायत क्षेत्रात सामावून घेतल्यामुळे यांचे संपूर्ण अधिकारांचे अधिकार, गावांचे अधिकार आणि अधिकार हिरवल्या गेले आहेत. त्यामुळे हे संपूर्ण अधिकार जे आहेत, हे अधिकार पूर्ववत असावे आणि त्यांना हे जे नगरपंचायतमध्ये जे गाव समाविष्ट करणार आहेत त्यांना त्या नगरपंचायतीमधून वगळण्यात यावे अशी पद्धतीची मागणी आम्ही ग्रामसभांच्या माध्यमातून इलेक्शन करताना जो जाहीरनामा करण्यात आला तेव्हा हा एक महत्त्वाचा विषय यात समाविष्ट केलं होतं. एक सर्वात महत्त्वाची इलेक्शनच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत म्हणून सांगतो की इलेक्शन करताना, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही जे निवडून आलो, मी जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो किंवा काही लोक पंचायत समितीमध्ये निवडून आले, ग्रामसभांच्या परवानगीशिवाय, ग्रामसभांचा परवानगी किंवा ग्रामसभांची जी संघटना आहे त्यांच्या परवानगीशिवाय निवडून आलेल्या उमेदवाराला त्याचं क्षेत्र, कामाचा जो क्षेत्र आहे ते सोडता येणार नाही. त्यासाठी आम्ही जेव्हा पण बाहेर जाऊ तेव्हा या कामासाठी मी पुण्याला जातोय, जे मुंबईला जातोय, मी इकडे जातोय, अशा पद्धतीचे त्यांना इन्फॉर्म करून किंवा त्यांची परवानगी घेऊनच आम्ही बाहेर जातोय. अशा पद्धतीचे खूप ऐतिहासिक एक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी या ग्रामसभांच्या इलेक्शनला आहे आणि याला अजून बळकट करावा तेथील जनतेने अशी एक मागणी या माध्यमातून मी करतोय. सर्वात शेवटी आदिवासींची संस्कृती आणि जीवन पद्धती पण खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं खूप उशीर होतो आहे, पण आता मी बोलायला सुरुवात केलो आहे तर सांगावं असं मला वाटतं. पुढे ज्यांना हा व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी त्यांच्या माध्यमातून एडिट करून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे घेऊ शकतात. पण आदिवासींची जी संस्कृती आहे, त्यांची जीवन पद्धती हा अभ्यास केल्याशिवाय आदिवासींसाठी आपण काम करू शकत नाही असं मला वाटते. त्याच्यामध्ये गोटूल हे सर्वात खूप महत्त्वाचं एक इन्स्टिट्यूशन आहे. काही संस्था आदिवासींच्या आहेत, म्हणजे काही सामाजिक रचनेमध्ये, आदिवासींच्या सामाजिक रचनेमध्ये किंवा वेगवेगळे आदिवासी समाज आहेत, त्यांच्या सामाजिक रचना वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. त्यांच्या रचनेमध्ये गोटूल, मी ज्या समाजातून आलो आहे, माढ्या या समाजातून मी आलो आहे, तर त्यांच्यामध्ये गोटूल ही एक खूप महत्त्वाची सामाजिक रचना आहे असं मला वाटते. गोटूल ही एक गावाच्या मध्यभागी असलेली ओपन स्पेस आहे. गोटूल ही एक सामुदायिक भवनसारखं असतं, पण त्याला गोटूलला खूप लोकांनी हिंदूकरणाच्या नावाखाली समाज मंदिर का लिहितात काहीच मला कळत नाही. समाज मंदिरच का लिहितात हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आमच्या जिल्हा परिषदमध्ये मी खूप ठिकाणी सांगितलं, समाज मंदिर का लिहिता, गोटूलच लिहा ना तुम्ही. गोटूल हा त्याचा शब्द आहे, मंदिर हा कुठे घेऊन जाणारा शब्द आहे, मला काहीच कळत नाही आहे. अशा पद्धतीने एक ही जी गोटूलबद्दल आपण बोललं पाहिजे असं मला वाटते. गोटूल ही शिक्षा केंद्र आहे. गोटूल शिक्षा केंद्र म्हणजे तिथे वर्गात बसतात आणि शिकतात, कोणीतरी शिकवतो असं बिलकुल नाही. पण गोटूलमध्ये नॉलेजेबल पर्सन्स एकत्र येतात आणि जे की काम करतात. नांगर बनवण्याचे काम असेल तर तो गोटूलमध्ये घेऊन येतो. जेव्हा मीटिंग असेल तो काम करता मीटिंग करतोय. दोरी बनवता रेटिंग करतोय. मासाचा जे एक ट्रॅप असतो ते बनवता तो मीटिंग करतोय, बोलतोय. अशा जे यंग मुलं असतील, ज्याला शिकायचं असेल तर तो
म्हणजे शिकवणारालाही माहीत नसतं मी याला शिकवतो म्हणून, आणि शिकणारालाही माहीत नसतं मी त्याच्याकडून शिकतो म्हणून. अशा पद्धतीची ही एक अनौपचारिक शिक्षण पद्धत खूप महत्त्वाची आहे असं मला वाटते, आणि ही याला जिवंत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. खूप लोकांनी याला शेख सेंटर असंही म्हटलेलं आहे गोटुलला, पण त्याचा संपूर्ण सर्व स्तरावरून संपूर्ण ठिकाणी त्याचा विरोध होत आहे. गोटुल ही एक कोर्टसारखं आहे, म्हणजे जिथे नवरा बायकोचे भांडण झाले असतील, शेतीवरून वाद झाले असेल लोकांचे, दोन गावांचे एकमेकांच्या जंगलावरून वाद झाले असतील, तर ते तिथे एकत्र येऊन गोटुलमध्ये एकत्र येऊन त्यांचे भांडण निपटवतात. आणि ही अशा पद्धतीने एक कोर्ट म्हणजे सारखं काम करणारी एक यंत्रणा किंवा एक सिस्टीम तेथील आदिवासींनी फार अनेक वर्षांपासून सुरुवात केलेलं आहे. एक सांस्कृतिक केंद्र पण आहे, म्हणजे जसं शिक्षण केंद्र आहे किंवा गोटुलला विद्यापीठ आपण जसं ज्या पद्धतीने म्हणतो, कोर्ट आहे, जसं सांस्कृतिक केंद्र म्हणजे जे पंडोम कधी करायचा, उत्सव कधी करायचा, सण कधी करायचा, याच्या संदर्भातले निर्णय घेण्याची जी जागा आहे ते गोटुलमध्ये केले जातात. म्हणजे ते फॉर्म करण्याची जागा जी आहे ती जागा म्हणजे गोटुल असं आहे. म्हणजे आता सांगितलं की शिकारीला कधी जायचं, म्हणजे आता शिकार कायद्यान्वये बंद आहे, पण छोटे मोठे शिकार, पक्षी मारणे असेल, मासे पकडणे असतील, त्यांच्या गावावरून नदी वाहत असेल तर त्यांचे नदी त्या डोहाचे अधिकार पण त्या लोकांना देण्यात आले आहेत. आणि मासे कधी पकडायचं, काय करायचं, गावातली काय ॲक्टिव्हिटी चालू ठेवायची, गावात कोणतं काम कधी करायचं, गावात सामुदायिक पद्धतीने शेती पण लोक करतात. तर सामुदायिक पद्धतीची जी शेती आहे, नाटोरा पल्लम जे म्हणतात त्याला, तर नाटोरा पल्लमची नांगरणी कधी करायचं, बीज कोणता वापरायचा, याच पद्धतीचे संपूर्ण नाही ना. पेरमाला कधी घेऊन यायचा, पेरमा हा धार्मिक स्वरूपाचा प्रमुख असतो, धार्मिक पूजापाठी करणारा जो व्यक्ती असतो त्याला पेरमा म्हणतात, त्याला कधी आणायचा, गावात हा पंडुम कधी करायचा, या बाबतीचे सर्व निर्णय गोटुलमध्ये घेतले जातात. गोटुलमध्ये जो जात नाही त्याला गावातला इतिहास जास्त माहीत होत नाही. इतिहास इन द सेन्स गावात काय चालू आहे. तुम्ही जर का एखाद्या व्यक्ती पोरगा शहरात आला आणि तो कंपनीत काम करतो आणि तो कधीही गावात खूप एक वर्ष झाला गेलाच नाही, त्याला विचारलं तुमचं गाव काय कसं आहे, बरं आहे का, म्हणलं त्याला काहीच माहीत नाही, तो कधीच गोटुलमध्ये गेला नाही. शिकलेले लोक याला विरोध करतात, गोटुलला सर्वच लोक विरोध करत नाही, पण काही लोक त्याला निगेटिव्ह सेन्सनी त्याच्याकडे बघतात. तर अशा पद्धतीने होऊ नये. काही लोक गोटुल एक पवित्र अशी एक जागा आहे, त्याच्याबद्दल असं कोणी लिहू नये. आणि कोणी जर का असं गोटुलबद्दल बदनामी करत असतील, गोटुलबद्दल वाईट पद्धतीने लिहित असतील, त्याचं निगेटिव्ह सेन्समध्ये त्याला लिखाण करत असतील, तर या ग्रामसभांच्या मंचाच्या माध्यमातून मी इथे निषेध करतोय. गोटुल हे एक रेस्ट हाऊस आहे. पेरमा आला, भूमिया आला, गायता आला, कोतवाल आला, पट्टीचा पेरमा आला, पट्टीचा कोतवाल आला, तो कुठे राहणार? कोणाच्या एकाच्या घरी राहिला तर फक्त एकाचा पाहुणा होतो तो. पण तो व्यक्ती जर का गोटुलमध्ये राहिला तो संपूर्ण गावाचा पाहुणा होतो. एखाद्या पटवारी, तलाठी, ग्रामसेवक हे जर का लोक गोटुलमध्ये येऊन राहिले तर सर्व लोक त्याची सेवा करतील. BDO सर्व लोक त्याची सेवा करतील. पण तो एकाचाच व्यक्ती, लालसू भाऊ माझ्या ओळखीचा आहेत, ते शिकलेले आहेत, त्यांच्याकडेच जातो मी, असा जर का BDO म्हणाला की लालसू भाऊ काय करतील, त्यांच्या घरी गेले ते बघतील. पण तो जे येऊन गोटुलमध्ये जर का स्थायिक झाला, लोकेटेड झाला, थांबला, तर सर्व गावची ही जिम्मेदारी, जबाबदारी आहे की त्याला जेवण मिळाले की नाही, त्याला पाण्याची व्यवस्था आहे की नाही, त्याच्याबरोबर बोलायला कोणी आहे की नाही, त्याच्या ऐकायला कोणी आहे की नाही, ही संपूर्ण गावाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि खूप महत्त्वाची इन्स्टिट्यूशन, जे अशिक्षित समाज ज्याला लोकांनी म्हटलेलं आहे, या समाजाला काही कळत नाही आहे, असा समाज जो आहे त्यांनी एक पवित्र, एक आदर्श या जगातील सर्वात प्राचीन अशी संस्कृती निर्माण करून ठेवली असं मला वाटते. गोटुल ही कम्युनिटी कम्युनिकेशन सेंटर आहे. म्हणजे भामरागड पट्टी पट्टीचा एक वेगळा पेरमा असतो, गावाचा एक वेगळा पेरमा असतो. पट्टीचा पेरमा आता नवा पंडुम केले काल माझ्या गावाला, जुवीला नाही म्हणजे पट्टीच्या पेरमाने पट्टीमध्ये नवा पंडुम केला. तर नवा पंडुम झाला की नाही हे सांगण्याचं काम पट्टीचा जो कोतवाल असतो तो गावांना येऊन सांगतो. त्याच्याकडे 20-20, 30-30 गाव असतात. एक पट्टीमध्ये काय होतं ते गावाला माहीत पाहिजे, गावामध्ये काय होतं हे पट्टीला माहीत पाहिजे. हे कम्युनिटी कम्युनिकेशन करण्याची एक खूप महत्त्वाची एक गोटुल ही एक जागा असं मला वाटते. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एंटरटेनमेंट म्हणजे करमणूक. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजात एंटरटेनमेंट होत असतात. काही शहरात जे लोक राहतात त्यांच्याकडे TV आहे, त्यांच्याकडे वेगवेगळे माध्यम आहेत मनोरंजनासाठी. पण हा समाज स्वतः नाचून, स्वतः गीत गाऊन, स्वतः कहाणी सांगून एकमेकांचे मनोरंजन करत असतो. रोज रात्री मुलं मुली एकत्र येतात, नाचतात. काही उत्सव असेल, काही पंडुम असेल, काही सण असेल,
अशा वेळेस गावातील सर्व म्हणजे मला खूप आवडतोय म्हणजे एक गोटोलबद्दल सांगायचं म्हणजे गोटोलमध्ये जे लोक नाचतात त्याच्यात बघणारा फार कमी लोक असतात, जे जवळपास नसतातच नाचणारे लोक. पार्टिसिपेटरी भूमिका म्हणजे सर्व लोकांनी नाचावा. जे लोक खूप म्हातारे आहेत, नाचू शकत नाही, जे आंधळे आहेत किंवा अपंग आहेत, विकलांग आहेत, असेच लोक नाचत नाही जे बघतात आणि जास्तीत जास्त लोक नाचतात. शहरामध्ये काय होतं, मी एक बघितलं खूप ठिकाणी शहरात गेलो, विदेशात काही ठिकाणी गेलो तर खूप 2-3 लोक नाचतात किंवा एकच व्यक्ती नाचतो कधी कधी आणि सर्व लोक त्याच्याकडे बघत असतात. ही एक वेगळा अप्रोच या समाजामध्ये बघायला मिळतो असं मला वाटते. एक महत्त्वाचं अजून एक या समाजातल्या ज्या चालीरीती असतील, प्रथा असतील, परंपरा असेल, संस्कृती असेल, याच्याशी संबंधित म्हणजे परंपरागत नेतृत्व म्हणजे ट्रेडिशनल लिडरशिप म्हणजे काही लोक हे जी लिडरशिप आहे किंवा ट्रेडिशनली हे जे पट्टी आहे, भामरागड पट्टी आहे किंवा भामरागडचा जो हॅबिटॅट आहे ते चालवण्यासाठी ते जिवंत असावा म्हणून काही लोक काम करतात. त्याच्याकडे एक धार्मिक स्वरूपाचं काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला पेरमा म्हणतात. रेव्हन्यू रिलेटेड जो हेड असतो त्याला भूमिया म्हणतात. ज्यांनी पहिल्यांदा गाव बसवलं त्याला भूमिया म्हणतात. जो इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन करतो, जो पट्टीमध्ये जे गोष्टी चालतात ते गावात येऊन सांगतो, गावातल्या गोष्टी जो पट्टीमध्ये सांगतो, हे जे इन्फॉर्मेशन माहिती प्रसरणाचे काम जो करतो त्याला कोतवाल किंवा कोतला म्हणतात. पट्टीचा पेरमा जो पट्टी आहे, भामरागड पट्टी ही जी पेरमा त्याचा जो पेरमा आहे त्याला पट्टीचा पेरमा म्हणतात, त्यालाही पेरमा म्हणतात. पट्टीचे कोतवाल पण आहेत. पट्टीचे कोतवाल हे पट्टी लेवलचे कामं करतात. गावाचं कोतवाल हे गावाशी संबंधितले कामं करतात. हे एक महत्त्वाची एक पारंपरिक नेतृत्वाची एक सिस्टीम या लोकांनी डेव्हलप केलेली आहे. असं खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर अभ्यास जेवढं करावा तेवढं कमीच आहे. म्हणजे मी या माध्यमातून माझा ज्या आवाज जे लोक ऐकतात आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वच लोकांना मी विनंती करतो की ही जी संपूर्ण सिस्टीम आहे त्याच्यावर अभ्यास करावा आणि याच्यावर अजून आतमध्ये खोलमध्ये जायचं असेल तर त्यांनी ज्या व्यक्तींना, लोकांना, अभ्यासकांना आवश्यक असेल तर त्यांनी मला संपर्क करावा. आपण अजून डिटेलमध्ये जाऊन आपण या संदर्भात आपण बोलू शकतो. याच्यानंतर आता मी भामरागड पट्टी मागाशीपासून म्हणत आहे. भामरागड पट्टी हे 109 गावांची आहे. 108 गाव होते, एक गाव मी शोधून काढला. त्याच्याबद्दल सांगण्यासाठी एक दिवस होईल. एक गाव कुठेही माहीत नव्हतं, फक्त माणसं राहायचं. जसं जनावरं वाईल्ड ॲनिमल्स जंगलात राहतात आणि त्याची नोंद झालेली नसते, तशा पद्धतीने एका कुमनार नावाचं गाव आहे भामरागड तालुक्यामध्ये, पहाडीवर आतमध्ये आहे. आणि तिथे कोण माणूस राहतो त्याचा काहीच आयडेंटिफाय नाही आहे. त्याचं माणूस कोण, त्याचा मुलं किती, काहीच माहीत नाही. कागद एकही नाही आहे, लिहिता येत नाही, म्हणजे कधी शाळा सिस्टीम त्यांना माहीत नाही. अशा ठिकाणचे एक गाव आपण भामरागड पट्टीमध्ये जोडलो. ते पहिलेपासून होतं अस्तित्वात, पण आपण त्याला आयडेंटिफाय केलं नव्हतं एज ए सिस्टीम म्हणून. ते आपण मी शोधून काढलं आणि त्यामुळे 109 गावं झाले. सुरजागड पट्टी आहे 75 गावांचा, वेनारा पट्टी आहे 65 गावांचा, अहिरी पट्टी म्हणजे पेरमिली पट्टी आहे, कोपर पट्टी आहेत, खूप पट्टी आहेत. त्या पट्टींचे म्हणजे हॅबिटॅट, या संपूर्ण हॅबिटॅटमध्ये प्रत्येक हॅबिटॅटमध्ये लिडरशिप असतो. प्रत्येक हॅबिटॅट म्हणजे ट्रेडिशनल लिडरशिप असतो आणि हे ते ट्रेडिशनल लिडरशिप ही पट्टी चालवण्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात आणि पट्टी जिवंत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. पोचम एक महत्त्वाची एक त्यांच्या आदिवासी समाजातला किंवा कुठल्याही समाजात म्हणजे माडिया समाजामध्ये खूप महत्त्वाची जागा आहे जिथे पूजा करतात लोक. पोचम ही माताशी संबंधित आहे, फिमेल देवी आहे ती. तर तिथे गावात आजार आला आहे, काही देवीचा आजार आला आहे, तर कोरोना आलेला आहे, तर अशा वेळेस लोक तिथे जातात, पूजा करतात. आमच्या गावात हा रोगराई येऊ नये याच्यासाठी लोक करतात. तिथं पाणी हे करतात आणि मग संपूर्ण घरांना, जनावरांना, कोंबड्यांना, बकऱ्यांना, माणसांना, बायांना, पुरुषांना, पोरांना, सर्वांना ते पाणी शिंपडतात आणि आपण शुद्ध किंवा ही आता आजार होणार नाही अशा पद्धतीची एक खात्री करून जी संपूर्ण सिस्टीम आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला खूप बोलता येऊ शकतो, पण वेळ नसल्यामुळे मला बोलता येत नाही. कुर्मा ही एक खूप महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे जिथे मासिक पाळीमध्ये महिला कुर्मामध्ये राहतात. महिला असतील, मुली असतील, जे शाळेत शिकलेले, कॉलेजमध्ये शिकलेले मुली पण घरी आल्यानंतर, गावात गेल्यानंतर ते कुर्मामध्ये त्यांना राहावंच लागतो. कुर्मा ही 8-10 घरांचं मिळून एक कुठेतरी सेंट्रल जागेवर कुर्मा बनवलेलं असते किंवा एक छोटा गाव असेल, 20-30 घरांचं गाव असेल किंवा 10-12 घरांचं गाव असेल, तर एकच कुर्मा एका ठिकाणी असतं. तर कुर्मामध्ये मासिक पाळीमध्ये जिथे महिला राहतात, मुली राहतात,
राहतात अशा पद्धतीची जी जी जागा आहे त्याला कुर्मा म्हणतात. कुर्मामध्ये पुरुषांना महिला बघत नाही आहे, ती जंगलात लपून बसते, घरातलं जेवण करत नाही, ती स्वतः बनवून खाते. काही लोक त्याला पॉझिटिव्हली बघतात, काही लोक त्याला निगेटिव्हली बघतात. काही लोक कुर्माला सकारात्मक भूमिकेतून बघणारे लोक म्हणतात की महिला दिवसभर काम करते, महिला नेहमी काम करत राहते, ती जर का घरी असली तर ती नेहमी मासिक पाळीच्या दरम्यान पण ती काम करेल, म्हणून तिला एक वेगळी सुट्टीची आवश्यकता आहे. तिच्या शरीरातून त्या मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होतो आणि ती वीक होते, म्हणून तिला सुट्टीची आवश्यकता आहे. घरी असेल तर ती काही ना काही आपण काम सांगतो, म्हणून ती वेगळी राहण्याची जी एक सिस्टीम आहे तिला कुर्मा म्हणतात. अशा पद्धतीने काही लोकांनी त्याला समर्थन देणाऱ्या लोकांनी म्हटलं. काही लोक ही फेमिनिस्ट जे महिला आहेत किंवा हे आहेत त्याला विरोधात्मक ही कुर्मा पद्धत बंद झाली पाहिजे, अतिशय अन्यायकारक अशी ही सिस्टीम आहे, अशी प्रथा आहे, अशा पद्धतीचे काही लोकांचं आहे. आणि कुर्मामध्ये असताना खूप स्नेक बाईट खूप महिलांना झालेला आहे आणि आजार असेल तर तिला हात लावायचा नाही, एकदम इमर्जन्सी असेल तर तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कोणी येत नाही. एक आमचा मित्र आहे, टेकला नावाचं गाव आहे, त्याच्या बायकोला कुर्मात असताना साप चावला आणि ती तडपडून मरण पावली, पण कोणी हात लावला नाही. कुर्मात असताना बाईला हात लावायचं नाही अशा पद्धतीची समज या समाजामध्ये आहे. म्हणून कुर्मा रिकन्स्ट्रक्ट किंवा रिस्ट्रक्चराइज होण्याची, कुर्माबद्दल विचार करण्याची, कुर्मातल्या जे समाजातले जे ट्रेडिशनल लिडरशिप आहे, एकूणच देश मधल्या जे लोक आहेत अशा पद्धतीने ठिकाणी हे चालतोय, याच्याबद्दल अभ्यास करून त्याच्यावर एक सकारात्मक निर्णय घेण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटते. पंडुम उत्सव सण, पंडुम म्हणजे उत्सव, सण, त्योहार किंवा अशा पद्धतीचं आहे. म्हणजे हे जे विजा पंडुम असेल, विजा पंडुममध्ये जमिनीवर बीज पेरण्यापूर्वी लोक जे पंडुम करतात त्याला विजा पंडुम म्हणतात. नवा पंडुम जे वाडी आहे त्यांची, सानवाडीमध्ये जे काकडे असतील, आंबाडी असेल, मका असेल, या संपूर्ण गोष्टी खाण्यासाठी प्रत्येक गोष्ट अनुभव घ्यायचा असेल, उपभोग घ्यायचा असेल, आंबा खायचा असेल तर मरका पंडुम करतात, मरका जत्रा पंडुम करतात. कुठल्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर पंडुम करतात, कुठलंही काम करायचं असेल तर पंडुम करतात. तर ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे शहरामध्ये मी खूप ठिकाणी बघितलं की आंबा लागला की पोरं जातात, कधी पाडतात आणि खाऊन टाकतात. काही म्हणजे त्याला आता आंब्याच्या झाडं दिसत नाही आहे, म्हणजे तो जोपर्यंत त्याला परिपक्व होत नाही आहे तोपर्यंत तो नवीन क्रिएटिव्ह नवीन प्रोडक्ट तयार करणार नाही, नवीन आंब्याचं रोप तयार होणार नाही आहे. त्यासाठी आदिवासी समाजामध्ये खूप वर्षांपासून दूरदृष्टी पद्धतीने पंडुम करायचा. पंडुम केल्याशिवाय, पंडुम कधी करतात, परिपक्व झाला तरच पंडुम करतात. तर ही खूप महत्त्वाची सिस्टीम, प्रथा, परंपरा या समाजामध्ये खूप अभ्यास करण्यासारखा आहे. खूप अभ्यासकांना चॅलेंज करण्यासारखी ही जी प्रथा परंपरा आहे. शिकारबद्दल बोलताना आपण पुढे बोलूया की शिकार ही समाजातली खूप महत्त्वाची एक हंटिंग अँड गॅदरिंग, माडिया ही समाज हंटिंग अँड गॅदरिंग समाज आहे. शिकार करणे आणि जंगलातील कंदमुळे, भाजीपाला, मासे घेऊन येणे अशा पद्धतीची यांची पद्धत आहे. आणि शिकार करत होते पहिला. आता कायद्याने शिकारीला बंदी आहे, तरी पण प्रेग्नेंट वुमेन किंवा गरोदर स्त्री जर का शिकारीला गेली असेल तर तिला 2 हिस्से मिळतात. त्याचं राईट ऑफ मदर्स फॉर्म, आईचा पोटातला जो बाळ आहे त्याला पण एक हिस्सा मिळतो आणि आईला पण एक हिस्सा मिळतो. जिथे शिकार आणल्यानंतर शिकारीची एक वेगळी पूर्ण सिस्टीम आहे. शिकार आणल्यानंतर वेगळं ठेवण्याची जी जागा आहे त्याला कारपा म्हणतात. तिथे जे रस्सा पितात, तिथे त्याची कापाकापी करतात, त्याचे वाटप करतात. अशा पद्धत शिकारीला आता ही पद्धत नाही आहे, पण अशा पद्धतीची प्रथा परंपरा पहिले खूप ठिकाणी लिहून ठेवला आहे आणि खूप ठिकाणी आहे असं मला वाटते. पुढे जाताना आपण बोलूया की लग्न पद्धत ही जी आदिवासींच्या जीवन पद्धतीतली महत्त्वाची एक ॲक्टिव्हिटी आहे, गोष्ट आहे. लग्न पद्धत ही खूप महत्त्वाची आहे, कारण मामाची मुलगी मागणे हे आदिवासीमध्ये जरा जास्त आहे. मामाची मुलगी म्हणजे मामाची जी मुलगी आहे ती हक्काची बायको अशा पद्धतीने पण आहे. त्याला पुटूल म्हणतात आदिवासी. पुटूल तर पिल्ला, पुटूलची मुलगी म्हणजे ती मागायला गेल्यानंतर ती हो म्हणणारच. पण आता सर्व मुली कॉलेजेसमध्ये इकडे तिकडे शिकतात काही मुली, तर त्यामुळे ती आता पुटूलमध्येच जाईल असं नाही आहे. त्यामुळे थोडंसं वाद होतात. माझी पुटूल आहे, तू का येत नाही माझ्या मुलाला लग्न करून, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर होतात. घर जावई म्हणून जाणे, ज्याला शेती नाही आहे, ज्याला काहीच उत्पन्नाचं साधन नाही आहे, त्याच्या साठी
कोणी विचार करणार नाही, त्याच्याकडे पैसे नाही आहे, घर नाही आहे, अशा व्यक्ती घर जावई म्हणून जातो. मुलीच्या घरी जाऊन राहणे. आणि मुलीच्या घरी जेवढे 3 वर्ष असतील, 2 वर्ष, एक व्यक्ती तर 15, 16, 13 वर्ष, 12 वर्ष घर जावई म्हणून राहतात. आणि जर का ती मुलगी आपण लग्न करूया असं म्हणली 10 वर्षानंतरही तिच्या घरी राहिल्यानंतर, तर तो म्हणतो की मी मुलगी जिंकली. मुलगी जिंकणे हे एक खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे आणि ते अनुभवल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही असं मला वाटते. घर घुसणे, एखादा मुलगा पसंत आला तर मुलगी त्याच्या घरी घुसून जाते. अशा परिस्थितीमध्ये आहे हे संपूर्ण की मुलीचे आईवडील पण त्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी नकार देऊ शकतात, मुलाचे आईवडील पण त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी नकार देऊ शकतात. अशा वेळेस मुलाच्या घरी घर घुसून जाते आणि एक छोटीशी बैठक करून आम्ही आजपासून नवरा बायको म्हणून जाहीर करतात गोटोलमध्ये बसून. याला घर घुसणे असे म्हणतात. नाहीतर लांब नाही जायचं नाही, मला मुलगी घर घुसत नाही आहे, पुटोलही नाही आहे, अशा व्यक्तीसाठी मग मुलगी मागणे. कुठेतरी आसपास नातेवाईकांना भेटून कोणी मुलगी आहे का मुलगी मागायला आपण गेला पाहिजे. अशा पद्धतीची एक पद्धत आदिवासीमध्ये आहे. हे आहे. लग्न पद्धत झाल्यानंतर मग नामकरण विधी, मुलगा झाला असेल किंवा मुलगी झाली असेल तर त्याला नाव ठेवायची जी पद्धत आहे, ती प्रथा आहे, तर ती जेव्हा बाळंतपण होतो, गरोदर मुलगी जी आहे, बायको जी आहे, तर ती जेव्हा तिची बाळंतपण होते तर तेव्हा तर नवरा पण घरीच राहतो, म्हणजे तो चौकात किंवा इकडे तिकडे लोकांच्या समोर येत नाही आहे. आणि जेव्हा ती 7-8 दिवसांनी घरी येते तेव्हा बारसा करतात. तेव्हा ते नवरा त्या दिवशी शिकारीला जातो म्हणजे काही लोक मासे पकडणं याला पण शिकार म्हणतात. तर काही लोक शिकार करतात. कुराचा मिळाला का, केसवाला जनावर मिळाला का, नखवाला मिळाला का, काय म्हणतात मच्छी असेल तर त्याला चिलतेवाला मच्छी मिळाला का, याच्यावरून त्या मुलाचं भविष्य किंवा त्या मुलीचे भविष्य ठरवतात. आणि अशा पद्धतीचे खूप डीपमध्ये खोलमध्ये जाऊन आपल्याला या संपूर्ण विधीमध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. शेवटी आपण जाताना असं एक आहे की मरण आणि दिनांक हे 2 महत्त्वाचे, म्हणजे एखादा व्यक्ती मरण पावला आणि दिनांक म्हणजे मेल्यानंतर आता नातेवाईकांना आसपास जिथे जिथे ओळख आहे, जिथे त्याचे नातेवाईक आहे, ते संपूर्ण गावातले लोक ते त्याच्यासाठी ते दफन करतात. म्हणजे त्याला त्यांच्या नातेवाईकांना बोलवायला जातात आणि बोलवायला गेल्यानंतर ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दफन करतात. दफन केल्यानंतर मग नोमाड करतात. एखादा व्यक्ती गावातला मरण पावला असेल, कुठलाही लहान मुलगा असेल किंवा म्हाताऱ्यापर्यंत कोणी व्यक्ती मरण पावला असेल तर गावात नोमाड करतात. आणि एकदम असंच अर्भक आहे, छोटंसं बच्चा आहे, घरी आलीच नव्हती ती, माता मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी फार असं नोमाड वगैरे करत नाही. पण जेव्हा घरी बारसा झाला त्याचा, ज्याचं नाव ठेवलं, असा व्यक्ती जरी झाला मरण पावला की त्याच्यासाठी नोमाड करतात. नोमाड म्हणजे घरात म्हणजे गावात, संपूर्ण गावात काही काम करायचं नाही, अशा पद्धतीची एक नोमाडची एक कन्सेप्ट, एक पद्धत या समाजामध्ये, माळी या समाजामध्ये आहे. आणि 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी दिनांक नावाची एक पद्धत आहे. मुलगी असेल, फिमेल मरण पावली असेल तर ते सपाट असा दगड जो असतो तो दगड तिच्या नावाने ठेवतात, स्तंभसारखं म्हणजे तिच्या नावाने ठेवतात. आणि पुरुष मरण पावला असेल तर लांब दगड आणून त्याच्या नावाने एक रोवून ज्यांच्या कुळातले सर्व लोक मरतात, मेलेल्या लोकांच्या दिनांकचा जो बंडा आहे, जो दगड आहे, जो जिथे ठेवतात तिथे त्याचं पण ठेवतात. आणि अशा पद्धतीने संपूर्ण ही जी पद्धत आहे मरण आणि दिनांकची संपतोय. एक सर्वात महत्त्वाची खानपान पण आहे आदिवासींच्या पद्धतीमध्ये, जेवणामध्ये ट्रायबल फूड जे आहे खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी काय खाल्ला पाहिजे, पुरुषांनी काय खाल्ला पाहिजे, छोट्या मुलांनी काय खाल्ला पाहिजे, छोटी मुलगी जर का असेल जी वयात आली नाही तिने काय खाल्ला पाहिजे, एखादी बाई जर का प्रेग्नेंट असेल तर तिने काय खायचं, काय जेवायचं, काय हे संपूर्ण आहे. त्याचे देव 4 आहेत, त्याचे देव 6 आहेत, 7 आहेत, देवानुसार पण जेवणाची संपूर्ण पद्धत आहे. हे संपूर्ण खूप महत्त्वाचं, याच्यावर अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. वेशभूषा संपूर्ण माळिया आदिवासींचे अभ्यासक किंवा लोक फोटो बघतातच तुम्ही, आणि त्या पद्धतीने फार ब्लाऊज वगैरे आत्ताही आलेला आहे, पण गुडघ्याचा खालीपर्यंत जात नाही त्यांचे कपडे घालणे. आणि असं एक कमी कपडे घालण्याची एक त्यांच्या याच्यामध्ये हे आहे.
एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेन करसाळ आहे देवांचा उत्सव. खूप वेगवेगळे देव एकत्र यायचा आणि त्याचा नाच करायचा. नाच म्हणजे देव अंगावर येणे आणि त्याचं करसाळ करणे. 2-3 दिवस याला करसाळ लागतो. देव म्हणजे पेन. देवांचा उत्सव करतात आदिवासी समाजामध्ये आणि देवांबद्दल बोलण्यासाठी खूप आहे आणि आपल्याला या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपल्याला फार अशा गोष्टी सांगता येणार नाही. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निक. आदिवासी हे सर्व करत असताना त्यांनी टेक्निक पण डेव्हलप केली आहे. मासे पकडण्यासाठी त्यांनी एक वेगळी डेव्हलप केलेली आहेत. तेले नावाची एक सिस्टीम आहे ज्याच्यात पाणी वाहतो आणि त्याच्यात ती तेले तयार करायचं आणि मग त्याच्यातले जे पाणी खाली पडेल आणि मासे वरच असतील अशा पद्धतीची तेलेची एक सिस्टीम आहे. कुळमना म्हणून एक आहे. कुळमना म्हणजे काही झाडांचे रूट्स जे आहेत ते जर का टेचून टेचाक बनवून जर का पाण्यात टाकले की माशांना चक्कर येतो. आपण मासे सहजरित्या पकडू शकतो. लुस्कना म्हणजे जे प्रवाह आहे त्याच्यातला वरचा फ्लोला जो बंद करायचा आणि तिकडे जे वाहताना पाण्यामध्ये जे मासे असतील ते वेचून घ्यायचं म्हणजे पकडायचे. अशा पद्धतीची एक पद्धत आहे. शिकार करण्याची पद्धत त्यांची एक खूप जुनी आणि वेगळी आहे. आदिवासीमध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे दारू बनवण्याची एक पद्धत आहे. गोरगाचं एक झाड आहे तर त्याच्यावरून जो फ्लोरा येतो 18-20 वर्षांनी त्या फ्लोराला आपण जखम करत राहिलो तर जो लिक्विड येतो आणि तो जर का विरजन झाला की तो जरा कडक होतो आणि तो नशा येतो त्याच्याने. ताडी पण तशाच पद्धतीची आणि मोहाची दारू सर्वांना माहीत आहे. तर अशा पद्धतीची एक सर्वात महत्त्वाची आदिवासींची जीवन पद्धत आणि त्यांची सामाजिक रचना सर्व गोष्टी आपण बघितल्या आणि त्यांची संस्कृती सर्वात महत्त्वाची आहे. आणि या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आदिवासींची संस्कृतीचे आणि त्यांची सामाजिक रचनेचे संवर्धन आणि संरक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर येणारे हे संपूर्ण इश्यूज असतील हे संपूर्ण आदिवासीवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत कायद्याचा वापर करून आपण एक लोकशाही पद्धतीने लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मी सर्वात शेवटी आवाहन करतो की आपण एकत्र येऊन या संपूर्ण आदिवासींना कसं न्याय देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आता कोरोना सर्वत्र सुरू आहे. कोरोना आदिवासी भागामध्ये फार कमी आहे. मी खूप ठिकाणी यवतमाळ असेल, पांढरकवडा असेल, वनी वरोरा असेल, चंद्रपूर असेल किंवा भामरागडमध्ये असेल आदिवासीला कोरोना होत नाही अशा पद्धतीचं खूप लोक ठिकाणी बोलतात. आणि असे हे जे भामरागडसारखे जे ठिकाण आहे जिथे माळिया राहतात तो नेहमी नैसर्गिकरित्या कट ऑफ असतो. नैसर्गिकरित्या त्या गावामध्ये कुणाला जाता येत नाही. नक्षलवादाच्या माध्यमातून असेल किंवा त्या गावामध्ये रस्ते नसतील, वीज नसेल त्यामुळे त्या गावात दुसरा व्यक्ती कोणी कोरोना असो किंवा नसो तेव्हाही जात नाही कोणी. आत्ता प्रत्यक्षात भामरागड तालुक्याचा जो पूल आहे पर्लकोटा नदीवर त्याच्यावरून पाणी आहे त्यामुळे बाहेरचा व्यक्ती या जगातला कोणताही व्यक्ती तिथे जाता येत नाही. तो नॅचरल लॉकडाऊन आहे. अशा पद्धतीचा संपूर्ण भूभाग संपूर्ण एरिया आहे. या संपूर्ण आदिवासींचा संरक्षण संवर्धन यांची संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी या क्षेत्रातील ग्रामसभा असतील, जनता असेल, लोक असेल किंवा आम्ही जे संपर्कात आहोत ते व्यक्ती असतील यांना आपण सर्वांनी सपोर्ट करावा, मदत करावा. इथेच थांबतो. जय सेवा, जय जोहार, जय भीम.